नमस्कार. खरं तर समोर एक मोठा प्रश्न आहे की काय बोलायचं आणि कसं बोलायचं. कारण जवळजवळ एक दिवस आड आमच्या फोनवर अशा गप्पा होतच असतात. पण या अशा स्वरूपामध्ये हातात माईक आहेत, समोर लोक बसलेत आणि आता नेमकं काय बोलायचं असा प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे. विजय केंकरे असं म्हटलं की मला दोन गोष्टींची नेहमी आठवण होते. माझी आणि विजयची मुंबईतली पहिली भेट, म्हणजे दिल्लीला असताना मी त्याला नाटकात पाहिलं होतं. अगदी ओझरती भेट झाली होती. पण दामोदर हॉलमध्ये बिघडले स्वर्गाचे दार या नाटकाचा प्रयोग होता. लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे होते आणि त्यामध्ये विजय केंकरे अभिनय करत असताना आणि त्या ठिकाणी मी भेटायला गेलो आणि मी म्हटलं की मी नुकताच NSDतनं आलो आहे आणि मला आता काम हवं आहे वगैरे वगैरे, तर तुम्ही मला या संदर्भात मदत करा वगैरे वगैरे. आणि त्यांनी छानपैकी त्या विंगेमध्ये नाटक सुरू असताना ते सगळं असताना मला सगळं समजावून सांगितलं की असं करूयात तसं करूयात, एवढा भेटूयात. आणि नंतर जाताना एक शब्द म्हणाला, आणि आता अहो जाहो करणं सोडून दे. मला असं वाटतं की माणसाची ओळख, त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख अशा बारीक बारीक प्रसंगांमधनं आपल्याला होते आणि ती कायमची मनावरती ठसते. दुसरं म्हणजे विजयला अजातशत्रू म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जातं. आपण पुलंच्या या स्पर्शाने पावन झालेल्या वास्तूमध्ये बसलो आहोत. पण पुलंनी असं म्हटलंय की अजातशत्रुत्वाला एक प्रकारची चतुराई लागते. तर ती विजयकडे आहे का हे आपण नंतर त्याच्याकडनं जाणून घेऊ. पण मला नेहमी पहिला प्रश्न असा पडतो की एका बाजूला उत्कृष्ट क्रिकेटपटू, म्हणजे खरं तर विजय आज नाटकात नसता तर आजही तो मॅजेस्टिक गप्पांना इथे आलाच असता. पण फक्त कुणीतरी क्रिकेटवाला माणूस समोर बसला असता आणि क्रिकेटबद्दल प्रश्न विचारले असते. पण त्यामुळे मला प्रश्न असा पडतो की घरामध्ये संपूर्ण नाटकाचं वातावरण आणि आवड क्रिकेटची, नुसती आवडच नाही तर अतिशय गाजलेल्या मॅचेस, त्याच्यामधले गाजलेले परफॉर्मन्सेस, असं असताना ही निवड नेमकी कधी झाली की आता आपल्याला एक क्षेत्र सोडायचं आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात करायची. कारण कसं आहे की घरामधलं वातावरण जे आहे ते संपूर्ण नाटकाचं, आई वडील मावशी सगळेजण अतिशय नाटकामध्ये खूप मोठं योगदान असलेले, मोठं कॉन्ट्रीब्युशन असलेले आणि एक वेगळा अशी आवड आहे. तर या याच्यामध्ये आता नाटकच करायचं हे कुठल्या क्षणी आणि कधी ठरलं? नमस्कार. हे खरं तर असं ठरलंच नाही, कारण कुठलाही खेळ विशिष्ट वयापर्यंत आपल्याला कळतं की आपलं पुढे काय होणार. त्यामुळे साधारणपणे काही वर्षात मला कळलं की इथे आपलं काही होऊ शकत नाही. त्यामुळे म्हटलं दुसरं काय करू शकतो, तर म्हटलं नाटक करून बघू आणि इकडे आलो. तर त्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट झाली. मी शाळेमध्ये होतो तेव्हा आमचे एक कुलकर्णी नावाचे मास्तर होते. माझ्या शेजारी बसलेला मुलगा होता शेखर खारकर, तो माझ्याशी गप्पा मारत होता. तर त्यावेळेस मुलांना मारणं हा शाळेतल्या अगदी, तर तसं त्यांनी एक डस्टर फेकून मारला, साधारण 7वीतली गोष्ट. आणि ते म्हणाले त्याला की तू याच्याशी कशाला बोलतोयस, हा पुढे जाऊन नाटकातच जाणार, तुझं काय होतं ते बघ. तर त्यामुळे कदाचित त्यांनी तेव्हा प्रेडिक्ट केलं होतं. पण अगदी खरं सांगायचं तर माझा नाटकाशी काही संबंध नव्हता. तो येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मुंबई मराठी साहित्य संघामध्ये जाऊन नाटकं पाहिली खूप होती, तेव्हा बघण्याचा खूपच काय म्हणू परिणाम झाला होता. पण त्यावेळेस ना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, सांगावीशी वाटते. इकडे काही माझे बालमित्र इकडे उपस्थित आहेत, त्यांनाही माहिती आहे की पूर्वी गणेशोत्सवात, दिवाळीमध्ये खूप सोसायटीमध्ये नाटकं होत असत आणि ते वातावरण होतं. आणि मला नेहमी असं वाटतं की ते वातावरण प्रेक्षक तयार करायला फार उपयुक्त होतं त्या काळामध्ये, कारण तिथे नाटक पाहिलेले तिकडे जात असत. तसं गिरगावमध्ये मॉडेल हाऊस नावाची एक सोसायटी होती, तिकडे मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा नाटक केलं दिवाळी त्या एकांकिकेमध्ये. आणि त्यावेळेस तिकडे असे बाहेरचे परीक्षक वगैरे बोलवून बक्षिसं द्यायचे. तर तिकडे मला काहीतरी अभिनयाचं पहिलं दुसरं काहीतरी बक्षीस मिळालं आणि तिकडनं या सगळ्याची सुरुवात झाली. आणि तेव्हा ते बघायला समोर परीक्षक म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे होता
तो मला म्हणाला, विजय तू नाटकात काम कर. माझा चुलत भाऊ राज्य नाट्य स्पर्धेत देवस्की नावाचं नाटक बसवतोय, म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे. तर त्या नाटकात जाऊन मी पुढे 2-3 महिने तालीम करून ते केलं. मी तिकडेही जाताना बऱ्याचदा क्रिकेटच्या प्रॅक्टिसहून किडबॅक घेऊनच जायचो, पण ते केलं. आणि त्या नाटकात तुला माहितीच आहे की राज्य नाट्य स्पर्धेत 1 मेडल आणि 3 सर्टिफिकेट्स असतात. तर मला अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं आणि ह्या सगळ्याची त्या अर्थाने सुरुवात झाली. म्हणजे खरं तर जाणीवपूर्वक हा शिफ्ट झाला, तो अपघातानेच झाला. पण साहित्य संघामध्ये नाटकं पाहण्यात आली असं म्हणत असताना म्हणजे मला एका गोष्टीचा खूप हेवा वाटतो. जी मराठी रंगभूमीवरती क्लासिक्स म्हणून ओळखली जातात आणि जी चिरतरुण नाटकं आहे आजही, ज्यांचं इम्प्रेशन, जे ठसे आपल्या मनावरती आजही आहेत, ती फुलराणी असेल किंवा रायगडाला जेव्हा जागे, अशी असंख्य नाटकं आहेत की ज्याच्या तालमी तुला पाहायला मिळाल्या. तर त्या सगळ्याचं इम्प्रेशन, कारण गंमत अशी आहे की ती नाटकं नेहमी सारखीच आता चालेल की नाही माहीत नाही, आणि करून पाहायचं म्हणून करून पाहिलेली नाटकं होती आणि पुढे त्यांनी एक इतिहास घडवला. तर या प्रोसेसमध्ये एक प्रेक्षक म्हणून किंवा त्याचा एक भाग म्हणून पाहताना तो काळ कसा होता, म्हणजे त्याचा नंतर परिणाम कसा होत गेला? तो काळ सांगायचं तर त्यावेळेस ना मुंबई मराठी साहित्य संघामध्ये रोज संध्याकाळी जाऊन बसायचं आणि एक संगीत नाटक बघायचं. त्यातलं फार काही कळत होतं अशातला भाग नाही, पण त्याचा परिणाम होत होता. म्हणजे आजही मला पटकन जर असा कोणी प्रश्न विचारला की तुला कुठला संगीत नट आठवतो किंवा तुझ्यावरती कुणाचा परिणाम आहे, मला संगीतातलं फार काही कळत नाही, पण पहिलं उत्तर राम मराठे. रामभाऊंच्या ताना आणि तानांची लढी अजून कानात आहेत. मला माहित नाही पुढे त्याचा एकंदर किती परिणाम झाला. तसं ना कदाचित दामू केंकरेंचा मुलगा असल्यामुळे मला कुठल्याही तालमीला जाऊन बसता यायचं, कोणी अडवत नसेल. तर तू म्हणतोस तशी तालीम मी पाहिली नाही, पण बाबा अखेरचा सवाल बसवत असताना मी त्या तालमीला जायचो. आणि त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की एक आमच्या वडिलांकडे गुण होता, तू अजातशत्रू म्हणतोस, तो त्यांच्याकडनंच जवळजवळ माझ्याकडे आल्यासारखा आहे. तर ते कुठल्या अभिनेत्याशी काय प्रकारे बोलायचे, वागायचे, याच्यावरनं मला फार महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली की तुम्ही माणूस वाचा आधी, म्हणजे त्याला दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सांगता येईल की काय पद्धतीने त्याने काम करावं. तो कळला तर म्हणजे त्यांची मधुकर तोरणमालांना सांगायची आणि भक्ती बनवायला सांगायची पद्धत सारखी नव्हती. तर हे माझ्या तेव्हा कुठेतरी सबकॉन्शियस माझ्या डोक्यामध्ये बसलं. असा त्याचा परिणाम निश्चित झाला. त्यानंतर कानावर ना उत्तम भाषापट हे त्यावेळेचं सगळ्यात महत्वाचं. आपला तो काळ असा होता की त्या काळामध्ये नाटककारांना अनन्यसाधारण महत्व होतं. नाटककार, नाटककाराचा शब्द, तर हे सगळं त्यावेळेस कानावर पडलं आणि त्याचं संस्करण झालं. आणि याचं सगळं श्रेय मुंबई मराठी साहित्य संघात जाऊन तिथे नाटक बघण्याला आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यात जो महत्वाचे लोक आले त्यातले एक सुधा करमरकर आणि त्यांचं बालनाट्य. तर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही बघत होतो 1959 साली माझं जन्मवर्ष, तेव्हा लिटिल थिएटरची स्थापना झाली. त्यानंतर माझ्या पहिल्यांदा लक्षात की चायना वॉर नंतर चिनी बदाम नावाचं नाटक त्याने केलं. तिथपासून माझी ती मेमरी आहे. तर त्या नाटकांचा एक विशिष्ट परिणाम होत राहिला, जो पुढे जाऊन मी स्वतः बालनाट्यामध्ये कामं करण्यापर्यंत झाला. तर मला असं वाटतं हे सगळं तुम्हाला घडायला डेफिनेटली मदत करतं. म्हणजे काही काही गोष्टी, ती माणसं, त्यांचं वागणं, म्हणजे माझा मुद्दा जुनं ते सोनं हा नाही आहे, तर माझ्यावर त्या सगळ्याचा परिणाम झाला चांगल्या अर्थाने. आणि खरंच माझ्या घरात नाटक असल्यामुळे ही सगळी मंडळी घरी यायची आणि ती घरी आल्यानंतर एरवी सुद्धा मी कितीही नाही म्हटलं तरी कानावर ते पडत होतं. त्याने फार मजा आली आणि हे सगळं घडायला लागलं. म्हणजे मला कुठेतरी असं वाटतं की सगळीकडे आता मराठी नाटकाच्या इतिहासाविषयी बोललं जातं, पण माझ्या दृष्टीने त्या काळातला एक अत्यंत महत्वाचा माणूस ज्याच्याविषयी खूप बोललं गेलं पाहिजे होतं किंवा पाहिजे,
त्याचं नाव अमृत नारायण भालेराव, ज्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना केली. जेव्हा केशवराव दाते म्हणाले की आम्हाला नाटकवाल्यांना घर नाही, तर त्यांनी ते घर उभं केलं. आणि नुसतं घर नाही, आधी ते ओपन एअर होतं, नंतर ते क्लोज झालं. तिथून एक संबंध नाटकाची परंपरा. आणि भालेरावांची गंमत म्हणजे आई सांगायची, म्हणजे स्वतःच्या मुलीला आणि बायकोला पहिल्यांदा नाटकात काम करायला पाठवलं. तर हे असं, त्यामुळे त्या इमारतीतच काहीतरी संबंध गंमत होती. ते अगदी तिथपासून आम्ही SSC ला असताना अरुण भट्टाच्या क्लासपर्यंत म्हणजे सुधीर भटचा मोठा भाऊ, आम्ही साहित्य संघातच जायचो. आणि त्याची गंमत म्हणजे तो क्लासमधल्या मुलांना महिन्यातनं एकदा साहित्य संघाची बाल्कनी बुक करून नाटक दाखवायचं फुकट त्याच्या स्वतःच्या यादी. तर असा सगळा तो संबंध, काय म्हणू, माझ्या दृष्टीने भारलेला काळ होता. त्याचं आत्तापर्यंत त्याचा परिणाम कदाचित राहिला आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने आजही माझ्या नाटकात 10तल्या 8 वेळा तरी म्हणतो, लेखकाला अजूनही अनन्यसाधारण महत्व आहे. लेखक हा एक महत्वाचा घटक आहे. हे इतकी वर्ष कानावर पडल्यामुळे आजही ते माझ्या लक्षात आहे. घरामध्ये वेगवेगळे लोक यायचे आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या. तर त्यातलं काही, म्हणजे कारण आम्हाला नेहमी जेव्हा मी पहिल्यांदा विजयच्या घरी गेलो तेव्हा मला ते, अरे बापरे, आता दामू केंकरे दिसणार आहेत, आता ललिता केंकरे आपल्याला दिसणार आहेत. कारण ही सगळी मंडळी आम्ही वर्तमानपत्रातनं वाचलेली किंवा त्यांच्याबद्दल मासिकांमधनं वाचलेली मंडळी होती. पण सुदैवाने तुला ही सगळी मंडळी एका परीने अवेलेबल होती. तर आणि तो काळ जो होता तो मराठी नाटकामध्ये एक वेगळी गाठ टाकण्याचा काळ होता, की म्हणजे संगीत रंगभूमीच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचं आपला चेहरा मराठी रंगभूमी शोधत होती, वेगळ्या पद्धतीने वास्तववादाकडे जात होती, किंवा पाश्चात्य रंगभूमीचेही प्रभाव वेगवेगळे होते, आपल्या रंगभूमीतनं काही शोधून काढणं, हे सगळी जी खळबळ चालू होती, घुसळण चालू होती, तर ती त्या चर्चांमध्ये रिफ्लेक्ट व्हायची का? म्हणजे ती त्या चर्चांमधून रिफ्लेक्ट व्हायची, पण ते मला कळायला 1975 तरी येऊन आला. म्हणजे मी SSC ला पोचेपर्यंत तरी तेवढा काळ त्याच्यामध्ये गेला. पण एक असं होतं ना की त्या काळामध्ये चांगल्या अर्थाने भांडणं व्हायची, ती आमच्या घरातही व्हायची. एखादं नाटक लिहिलं तर मला आठवतं, सूर्याचे पिल्ले मधला 2ऱ्या अंकाचा पहिला प्रवेश एडिट केला म्हणून वसंत कानेटकर आणि आमचे बाबा यांच्यात वाद. मग तिथे एक असं लक्षात आलं की नाटक हा वाचायला साहित्य प्रकार आहे, परंतु तो कला प्रकारही आहे, तो तितकाच महत्वाचा आहे. नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे दाखवण्यापेक्षा. त्यामुळे तो का एडिट केला, तर त्याचा काय परिणाम होतो, त्याच्यातली कुठली गोष्ट व्हिज्युअल मधनं पोचली जी शब्दातनं पोचवायची गरज नव्हती. म्हणजे कुठेतरी नाटक कसं असायला हवं याची, म्हणजे लेखकाचा मान राखून त्याची ते समजायला सुरुवात होण्याचा तो संबंध काळ होता. दुसरं तुला आणखीन एक गोष्ट डिस्टिंक्ट माझ्या लक्षात, ती म्हणजे मी माझ्या आजीकडे जाऊन राहायचो गिरगावात. तर तिथे DV म्हणजे तात्या आमोणकर हे साहित्य संघाच्या संस्थापकांपैकी एक. तर मी तिथे गेलो तरी तिथेही नाटकच आहे. तर मला एक त्यावेळेची आठवणारी गोष्ट अशी की मी नाव घेऊन सांगतो, मी 3 पैशाचा तमाशा नाटक बघायला गेलो आणि मी अत्यंत प्रभावित झालो. तर तात्या मला म्हणाले, बरं असं आहे का, या बुधवारी आहे. त्या काळामध्ये साहित्य संघामध्ये बुधवार आणि गुरुवार नंतर योजना होती, जिकडे समांतर प्रायोगिक नाटक करणाऱ्यांना फुकट रंगमंच उपलब्ध करून द्यायचे. साहित्य संघावाले या आणि तुम्ही इथे नाटक करा, इतर खर्च आम्ही करू. तर तिथे ते मला एक नाटक बघायला घेऊन गेले. मला म्हणाले, मी इथे बसलोय, हे बघितल्यावर सांगा. ते नाटक होतं तेव्हा महानिर्वाण. आणि मला तात्यांना महानिर्वाण आवडेल अशी कल्पनाही नव्हती. मी आत आलो आणि मग मी आणि ते घरी जाईपर्यंत ते नाटक कसं आहे असं त्यांनी मला समजावून सांगितलं. आणि 3 पैशाचा तमाशामध्ये संगीताचा भाग कसा जास्त आहे आणि हे कसं एकत्र त्याचं मिश्रण झालंय. म्हणजे त्या काळामध्ये ती जी मंडळी होती ती तिकडे चिकटून राहिलेली नाही. म्हणजे माझ्या घरामध्ये मला आठवणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे एक महत्वाची व्यक्ती माझ्या घरी यायची आणि त्यांचं येणं आणि तो रविवार सकाळ माझ्या दृष्टीने बाबांच्या आणि त्यांच्या गप्पा
हा शिकायला वस्तुपाठ होता, त्याचा पार्ल्याशी संबंध आहे, ते म्हणजे माधव वाटवे. माधव वाटवे घरी यायचे आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाटककाराच्या शोधात 6 पात्र जेव्हा माधवरावांनी केलं तेव्हा त्यांनी मला एकदा समजावून सांगितलं की त्यात मामा पेंडसेंनी कसं काम केलं, जे खरं म्हणजे त्या प्रकारच्या नाटकाशी त्यांचा काही संबंध नव्हता, पारंपरिक नाटकातून आलेला अभिनेता. म्हणजे माझ्या एक गोष्ट लक्षात आली माधवरावांबरोबर हे करताना, जसं बाबांबरोबर आधी नटाचा स्वभाव बघावा तसं माधवरावांबरोबर काम करताना तुम्ही रिजिड असू नये, तुम्ही मोकळं असायला पाहिजे. जे काही आजूबाजूला घडतंय ते बघायला तुमचे डोळे उघडे असले पाहिजे. मला अगदी माझ्या डोळ्यासमोर माधवराव या आणि नाटककाराचे सुद्धा 6 पात्र हे 6 कॅरेक्टर्स इन सर्च ऑफ एन ऑथरचं इतकं उत्तम रूपांतर आहे. तर माझ्या सुदैवाने ही माणसं मला भेटली किंवा त्यावेळेस विजयाबाईंचं घरी येणं, बाईंची गप्पा मारणं, तर मला असं वाटतं हे याचा परिणाम कुठेतरी होत राहिला. मला माहिती नाही तो पुढे कसा झाला. किंवा विजय तेंडुलकर त्यांचं ऑफिस माझ्या घराच्या समोर, 22 कलानगर, आमचं घर 23 कलानगर, त्यामुळे जाता येता तेंडुलकरांचा संपर्क व्हायचा, त्यांच्याशी काही नाही तर गप्पा व्हायचा. ते खूप काही नाटकाविषयी फार कमी बोलून सांगायचे, त्यामुळे तो काळ त्या बाबतीत निराळा होता. म्हणजे काही अभिनेते आज रंगमंचावर, म्हणजे संधी मिळाली म्हणून मी पटकन सांगतो, माझ्या लहानपणीतली काही माणसं माझ्या लक्षात आहे. त्यातले एक महत्वाचे अभिनेते, इथले काही सिनियर लोक आहेत त्यांना माहिती असेल, ते म्हणजे मास्टर दत्ताराम. दत्ताराम बापूंसारखा अभिनेता म्हणजे पाणी, म्हणजे तुम्ही कसे काही टाका त्याच्यात, तो माणूस त्याच्यासारखा व्हायचा. ते एक. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं नाव, ज्याची आता विस्मृती झाली आहे म्हणून मी बोलतो, पुढे कदाचित ते होणार नाही, एक मराठी रंगभूमीवरचा श्रेष्ठ नट, तो अभिराम सारखा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून मुंबईत आला होता, ज्याचं आज काही ओळख नाही, कुठे काही कोणाला माहित नाही, त्याचं नाव शशिकांत निकते. शशिकांत निकतेंसारखा अभिनेता तुम्हाला सापडणं मुश्किल. बॉडी लँग्वेज, ते गातही असत, ते कुठेही म्हणजे पाण्यासारखे मुरत होते. त्यानंतर एक काळ आला जो माझ्या आयुष्यातला महत्वाचा होता, तो म्हणजे सुयोग, गोवा हिंदू असोसिएशन. आणि त्या काळात एक महत्वाचा, पुन्हा मी लेखकांवरती बोलतोय, एक महत्वाचा लेखक माझ्या आयुष्यात आला, त्यांचं नाव रत्नाकर मतकरी, ज्यांची मी पुढे 12 नाटकं. तर मतकरींबरोबरचा त्यावेळेचा सहवास, खूप वर्ष त्यांच्याशी गप्पा, त्यांची टीका, हे फार, म्हणजे तुम्हाला ते कधी असं मोकळं सोडत नसेल. तर त्यांच्याशी माझं झालेलं प्रत्यक्ष बोलणं, तर असं सगळं ते सगळ्याचं मिश्रण होतं. तेव्हा मी एक थोडंसं कोलाज सारखं तुम्हाला सांगितलं. आपण सुयोग पर्यंत आलोय, पण त्याच्या आधीचा एक टप्पा चला मंडळी सादर करू. आणि हा जो होता, म्हणजे नाटक करायचं आहे पण अजून व्यावसायिककडे पूर्णपणे पावलं वळलेली नाही, तर त्याच्या मधला मला असं तो टप्पा आहे. आणि चला मंडळी सुद्धा त्याचा एक वेगळाच इतिहास आहे आणि आजही त्याच्याबद्दल खूप बोललं जातं आणि लिखित स्वरूपामध्ये पण आता ते सगळं आलेलं आहे. तर तो टप्पा, त्याच्याबद्दल काय? मी जेव्हा देवस्की नाटक केलं ते या मंडळी सादर करू या संस्थेचं होतं. त्याचं लेखन रघुवीर कुलकर्णी आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे होता. तिकडे मला मुख्य लक्षात आलेली गोष्ट म्हणजे आमच्या संस्थेला त्या काळामध्ये नेपथ्यकारांची संस्था म्हणायची, अतिशय उत्तम दृश्य स्वरूप नाटकाचं. तर तिकडे माझ्या असं लक्षात आलं की व्हिज्युअल्स नाटकामध्ये कशी वापरावी. आणि ते जर तू बघितलंस तर पुढे आम्ही सगळ्यांनी मिळून टूर नाटक केलं, या मंडळीचं एक्सटेन्शन होतं. त्या नाटकाची जर का जाहिरात तुम्ही बघितली तर आत्ता सुद्धा ती जाहिरात लोक वस्तुपाठ असल्यासारखे आठवतात. तर त्यामुळे या मंडळी सादर करू यांनी मुख्य काय दिलं, व्हिज्युअल. आणि दुसरी गोष्ट, संस्था म्हणून कसं काम करायचं. म्हणजे त्यावेळेस जे कॅनन पावभाजी आत्ता जिकडे मिळते ना, ते आमचे फायनान्शियर होते, ते आम्हाला पैसे द्यायचे. तर त्यावेळेस मी ऍक्च्युअली व्यावसायिक नाटकात काम सुरू केलं ते या मंडळी सादर करूयाचं कर्ज फेडण्यासाठी. आम्ही 2-3 जण होतो, ते आम्ही कर्ज फेडायला म्हणून व्यावसायिक नाटकात काम केलं. आणि आम्हाला जे पैसे मिळायचे काय 20 रुपये वगैरे, ते तिघांचे मिळून 60 रुपये आम्ही. कुठलं नाटक? कुठलं? चंद्र जिथे उगवत नाही.
शिरवडपर्यंत तात्यासाहेबांचं नाटक गोवा हिंदूचं, ते पैसे आम्ही त्यांना द्यायचो. तर एक संस्था कशी चालवावी, संघटित काम कसं करावं, हे मला या मंडळी सादर करू यांनी त्या काळात शिकवलं. आणि मग त्यानंतर आमची स्वतःची संस्था आली आंतरनाट्य, त्याच्या आधी रूपवे. तर हे पुढे शिकवण त्या नेपथ्यकारांची संस्था म्हणायची, कारण त्यातले सगळे मी वगळता जे स्कूल ऑफ आर्ट मधले होते, विशेषतः अप्लाइड आर्ट किंवा पेंटिंग मधले, त्यामुळे त्यांना आपोआप ते व्हिज्युअल होतं. आणि माझे बाबा आणि शांताराम पवार हे आमचे सगळ्यांचे तिथे असलेले गुरु, त्यामुळे एक व्हिज्युअलचा सेन्स तिथे जास्त आला. ते त्या संस्थेचं फार महत्वाचं योगदान आहे माझ्या आयुष्यात. टूरटूरचा आता विषय निघाला आणि टूरटूरमध्ये अभिनय, किंवा मी ज्या नाटकामध्ये पहिल्यांदा भेटलो, बिघडले स्वर्गाचे दार, त्याच्यामध्ये अभिनय, ही दोन्ही नाटकं मला स्वतःला उगीच असं वाटतं की ती तुझ्या प्रवृत्तीची नाटकं नाही, तुझ्या प्रकृतीची ती नाटकं नाही आहेत. कारण नेहमीच तुझ्याकडे पाहताना एक अभ्यासू किंवा अशा चिंतनशील अशा पद्धतीचा, आणि त्याचा जो सगळा सेटअप होता, म्हणजे ती सगळी इतकी अतरंगी माणसं होती की म्हणजे त्या सगळ्यामध्ये तुझं काय होत असेल, म्हणजे तुझं काय झालं त्या नाटकांमध्ये? मी तेवढाच अतरंगी होतो. फक्त तू जे सुरुवातीला म्हणाला जे पुलं म्हणत होते, तर त्या चतुराईमुळे मी ते कळू द्यायचो नाही, एवढंच फक्त त्यात फरक होता. पण आता बिघडले निघाला विषय, तुम्ही तुला गंमत सांगतो. आम्ही संगीत उचल बांगडी नावाचं नाटक करत होतो आधी. तर ते उचल बांगडीमध्ये कारण नसताना गाणी आली असं आम्हाला वाटलं. आणि एका दौऱ्यामध्ये मी लक्ष्मीकांत बेर्डेला म्हटलं, नाही रे, हे अख्खं नाटक परत लिहायला पाहिजे. आणि मग ते राजा गावडेने अख्खं नाटक परत लिहिलं. त्याच लेखकाने ते बिघडले स्वर्गाचे दार. आणि आमच्या हातात 12 दिवस होते आणि तेव्हा वर्तमानपत्रात जाहिरात सोडली होती बिघडलेची, आणि लेखक दिग्दर्शक राजा गावडे आणि त्याचा नेपथ्यकार पुरुषोत्तम बेर्डे आणि संगीत. तर सुरू झाला पहिला दिवस तालमीचा. राजा मला म्हणाला, विजय, मला जरा माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे, नाटक तू बसव. म्हणून नुसतं अभिनय नाही तर वास्तविक मी ते नाटक दिग्दर्शित केलं. तेव्हा माझं नाव गेलं नाही दिग्दर्शक म्हणून. आणि मजेशीर गोष्ट अशी की 2001 साली जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि राजा गावडेच्या जागी पराग वाघमोडे, तोही पार्ल्यातला, तर ते नाटक जेव्हा त्यांनी परत सुरू केलं त्यावेळेस निर्मात्याने मला फोन करून विचारलं, आता तुझं नाव देऊ का दिग्दर्शक म्हणून? मी म्हटलं द्या. अर्थात रॉयल्टी विषयी बोलले नाही, नुसतंच नाव दिलं, पण ते म्हटले द्या. तर त्यामुळे 2001 साली, म्हणजे तू म्हणतोस तो अतरंगपणा केवळ अभिनयापुरता नाही, तो ते त्याचं दिग्दर्शन करूनही झालं. आणि टूरटूरच्या संदर्भात असं झालं की पुरुषोत्तम बेर्डे एका अर्थाने माझा गुरु, त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायचं हे कायम डोक्यात असल्यामुळे माझा टूरटूरशी संबंध आला. दुसरी गोष्ट, ते फार मजेशीर आहे, कुठल्याही कारणासाठी माणसं आपल्याला जवळ करतात. बालमोहन मध्ये शिकलं असल्यामुळे माझं अक्षर बरं आहे. त्यामुळे म्हणजे नाटकाची संहिता लिहून काढायला माझा फार उपयोग आहे. तर ती संहिता बऱ्या अक्षरात लिहून काढायचे, मग त्याची कार्बन कॉपी काढणे वगैरे असे उद्योग ते पुढे व्हायचे. ते एक कारण. आणि दुसरं, त्यावेळेस, आता होत नाही, माझं अख्खं नाटक पाठ व्हायचं. तर त्याच्यामुळे पुरुषोत्तम बेर्डे मला म्हणाला टूरटूरच्या वेळेस की तू बरोबर राहा विजय, कुठल्याही क्षणी काही झालं तर कुठलंही काम करावं लागेल, त्यातली मुलगी सोडू अर्थात. तर त्यामुळे तसा माझा हे होता. आणि ते एक परत संस्था आणि संघटन हे असल्यामुळे, पण हा म्हणतो ते बरोबर आहे, इतकी अतरंग माणसं त्या नाटकामध्ये होती की सुरुवातीला ते नाटक कसं सुरू झालं आणि पुढे पुढे जाऊन त्या नाटकाचं काय होत गेलं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. ते अत्यंत एन्जॉयबल हळूहळू होत गेलं. तुला त्याची अनेक मजा सांगतो. पहिले 4 प्रयोग झाले आणि आम्ही नाटक बंद केलं. 7 दिवस पुन्हा तालीम घेतली, त्याचा शेवट बदलला, मधले काही भाग बदलले आणि ते पुन्हा चालू झालं. आणि ते 42व्या प्रयोगापासून ते जोरात चालायला लागलं. पण एक बरोबर आहे की त्यात ज्या प्रकारचं पदरचं बोलणं, एक्स्ट्रेम्पोर काही गोष्टी करणं हे माझ्या स्वभावात नव्हतं. ते तसं तितक्या प्रमाणात आजही नाही, पण अदरवाईज मी लोकांची मस्करी करायला अतरंगी आहे. पण टूरटूरने ही गोष्ट शिकवली जी टूरटूरच्या पूर्वी लिटिल थिएटरने शिकवली, ती म्हणजे हजर जबाबीपणा.
लिटल थिएटरमध्ये ही असंच व्हायचं. आम्ही काहीही केलं तर आम्हाला कुठूनही म्हणजे सॉरी माझ्या स्मरणातली एक आठवण, अबोबो विठोबा बोलू लागला नावाच्या नाटकाला मी गेलो लक्ष्मीकांत बेर्डेला भेटायला. मध्यंतर झालं होतं. मी हात केला, तो ओरडला मावशीला, बाई विजू आलाय. मला धरला आणि धोतर नेसवलं आणि मला 4 शब्द दिले, हे येतील अशी 5 वाक्य बोल. तर हे सगळं कुठून आलं तर हे टूरमुळे हे पुढे त्याचे हे सगळे बाय प्रॉडक्ट्स असल्यासारखं आहे. त्यामुळे टूरने आणि सुरुवातीच्या लिटल थिएटरच्या नाटकाने हा हजरजबाबीपणा दिला. पण हा अतरंगी स्वभाव माझा खरं तर पहिल्यापासून होता, पण तो या नाटकांनी थोडा जास्ती बाहेर पडला. माझं पहिलं जे नाटक होतं हसत खेळत, त्या नाटकामध्ये आम्ही त्याला स्टार सन्सचं नाटक म्हणायचो. कारण राजा गोसावींची कन्या शमा देशपांडे, विद्याधर गोखलेंचे चिरंजीव विजय गोखले, नयना आपटे आणि विजय केंकरे असे त्याच्यामध्ये अभिनय करणारे लोक होते. त्यामुळे माझ्या नाटकाशी विजयचा पहिला संबंध हा अभिनेता म्हणून आलाय. पण तू तुझ्यामधला अभिनेता आणि दिग्दर्शक याच्यामध्ये दिग्दर्शन हे कसं निवडलंस आणि ते कधीपासून ठरवलंस की मी अभिनयाला थोडंसं पाठीमागे हे करेन आणि दिग्दर्शन हे माझं असेल म्हणून? म्हणजे खरं म्हणजे ना, याला सुद्धा जबाबदार पुरुषोत्तम बेर्डे. म्हणजे काय झालं, देवस्की नाटक जेव्हा संपलं त्यानंतर त्यांनी माझ्या समोर एक इजा बिजा तिजा नावाची एकांकिका आणून टाकली आणि तो म्हणाला याचं दिग्दर्शन कर. तुम्ही म्हटलं अरे मी कधी केलं नाही. तर तो म्हणाला की तालमीच्या दरम्यान तुझं लक्ष मी इथे का जाऊ, मी इथे का बसू, का उठू, हे का केलंय, अशा तांत्रिक गोष्टींकडे होतं. त्यामुळे तू ही एकांकिका बसव. म्हणून मी ती एकांकिका दिग्दर्शित केली, अशी याची सुरुवात झाली. तर त्यामुळे मी ऍक्टर म्हणून खरंच मनापासून कधी काम केलं नाही. मी जबाबदारी आली किंवा आत्ता गरज आहे म्हणूनच खरं तर तसं ते काम केलं किंवा मजा वाटली या नाटकात काम करू, इतकंच होतं. मला अभिनेता म्हणून ॲम्बिशन कधीच नव्हती. दिग्दर्शक म्हणून आहे अशातला भाग नाही, पण ती अभिनेतापेक्षा थोडीशी जास्त आहे. तर तिकडनं याची सुरुवात झाली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की म्हणजे माझ्यासाठी याची गोष्ट आहे महत्वाची की मी कुठे जाऊन ट्रेनिंग घेतलं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटलं की ट्रेनिंग शिवाय काहीही कसं काय करणार, म्हणून मी ऑथेलो नाटक करायला घेतलं, ज्याची आम्ही 6 महिने तालीम केली. त्या तालमीत अशोक रानडे किंवा शांता गोखले किंवा वामन केंद्रे वगैरे या सगळ्या लोकांनी येऊन आम्हाला शिकवलं. ते एक पद्धतीचं वर्कशॉप झालं आणि ऑथेलो दिग्दर्शित केलं. आणि त्यानंतर चुकीचं बरोबर मला माहित नाही, मला वाटायला लागलं मी दिग्दर्शक आहे आणि त्यानंतर मी ते तसंच करत राहिलो. महत्वाची गोष्ट म्हणजे की म्हणजे दामू काका स्वतःही उत्तम अभिनेते होते. म्हणजे तुझं कशी मधली त्यांची श्यामची भूमिका असेल किंवा तर त्यावेळेचे आणि विनोदी नाटकं तू खूप केलेली आहेस, म्हणून की तेव्हाच्या अभिनेत्यांपासून आत्ताच्या याच्यापर्यंत अभिनयाच्या बाबतीमध्ये किंवा अभिनयाच्या स्टाईल्समध्ये वेगवेगळ्या शैलींमध्ये काय बदल तुला जाणवले? मुळामध्ये ना थोडंसं त्या काळात असं होतं की विनोदी काम करणारी मंडळी ते सिरियसली करायची आणि आपण हसायचो. ह्यात खूप फरक पडला. आता हळूहळू चांगल्या अर्थाने असेल ते हिस्ट्रिऑनिक्स दाखवायला लागले. म्हणजे मी विनोदी काम करतोय असं बऱ्याचदा ठरवून ते व्हायला लागलं. आणि कधी कधी त्याला माझा थोडासा आक्षेप आहे की विनोदी अभिनेता घरनं ठरवून निघतो की माझा विनोद लेखकापेक्षा जास्त वरच्या दर्जाचा. तर त्यामुळे ते सगळं त्याचा तोल बिघडत जातो. कळलं? आता तुझं नाटक जेव्हा आम्ही केलं त्यात आमच्या बरोबर अत्यंत शिस्तप्रिय अशोक सराफ नावाचा अभिनेता होता. त्यामुळे अभिरामचं विनोद हल्ला नाही की तुमचा कॅप्टन जसा असतो त्याच्यावरती ते अवलंबून होतं. तर हा माझ्या दृष्टीने पडलेला अत्यंत महत्वाचा बदल आहे. त्याची कारणं भरपूर आहेत, पण हा झालेला अत्यंत महत्वाचा बदल. पण त्यांनी कॅरेक्टरायझेशन संपलं असं नाही का वाटत की म्हणजे काही प्रमाणात संपलं. म्हणजे मी नाटकातलंच पटकन उदाहरण द्यायचं झालं तर त्यातली आर्किटाईप संपली. किंवा सूर्याची बिलेमध्ये पांडू अण्णा, माधव वाटवे हे पांडू अण्णा काही वेळाने वाटायला लागले आणि मग त्याला आपण हसायला लागलो. तर हे कुठेतरी ह्याच्यावरती निश्चित परिणाम
झाला. आणि तो कदाचित त्याच्यामध्ये थोडासा लेखनाचाही भाग असेल की त्यावेळेला उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा त्या अधिक सक्षम असतील. पण कसं आहे, आता काळ बदललाय, त्यामुळे सुद्धा हे घडलेलं असू शकतं. पण हे आहे मात्र, हे मी मान्य करतो की ती शैली बदलली. दिग्दर्शनाचं सगळं करिअर सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या जॉनरची नाटकं, वेगवेगळ्या लेखकांची नाटकं, वेगवेगळी शैली त्या ठिकाणी येत गेल्या. म्हणजे जर संपूर्ण 100 नाटकांवरती जर नजर टाकली तर त्यामध्ये प्रत्येक पद्धतीचं नाटक आहे. की विनोदी नाटकांची संख्या थोडी जास्त असेल पण तरी सुद्धा खूप अगदी रहस्यमय नाटक आहे. विनोदाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, कारण वेगवेगळे विनोदी लेखक तू हाताळलेस. प्रत्येक विनोदी लेखकाचा लेखनाचा एक वेगळा प्रकार आहे. पण एकूण तुझ्या सगळ्या दिग्दर्शनाच्या याच्याकडे पाहताना असं जाणवतं की तू तुझा नकाराधिकार फारसा वापरला नाहीस. की मी नाही हे नाटक करणार, किंवा बऱ्याचदा मैत्रीपोटी किंवा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी तू नाटकं स्वीकारत गेलास. तर त्याचं कारण काय असू शकेल? तुझ्याच प्रश्नात उत्तर आहे. मैत्रीच्या पोटी हे तर मला मान्य आहे. पण सांगायची गोष्ट म्हणजे मी अजून 2 पद्धतीचं नाटक केलं नाही. एक बालनाट्य आणि एक ऐतिहासिक नाटक. मी त्या अर्थाने ऐतिहासिक नाटक केलं नाही. मी पौराणिक नाटक केलं, संगीत पूर्णावतर, पण ऐतिहासिक नाही केलं. त्यातलं बालनाट्य मी आता गिरीशोक बरोबर करतोय. आता याच्यामध्ये ना एक फार महत्वाचा भाग असा आहे की मी नकाराधिकार वापरला नाही, हे अगदी खरं आहे. पण त्याच्यात एक महत्वाचा भाग असा होता की माझ्या आयुष्यात आलेला महत्वाचा निर्माता सुधीर भट, की काय व्हायचं, एक संस्था सुरू राहण्यासाठी काय काय करायला लागतं. म्हणून मी त्याकरता काही नाटकं मनाविरुद्ध केली. किंवा लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाला की अरे माझ्या डेट्समुळे बिघडले होत नाही तर वेगळं नाटक कर. मी हो म्हणालो आणि मी ते केलं. आणि दुसरं, माझ्या स्वभावात एक दोष आहे, मला छोटीशी गोष्ट आवडली तरी मी अख्खं नाटक करतो. हा माझ्या स्वभावातला पहिल्यापासून असलेला दोष आहे. तर त्यामुळे मी ते करत गेलो आणि ते करत जाताना संख्या वाढते पण खरंच क्वालिटी वाढते की नाही याविषयी माझ्या मनात जरी शंका असली तरी मी हा आरोप मला मान्य आहे की मी फारसा माझा नकाराधिकार वापरला नाही. पण त्यामध्ये एक हे महत्वाचं कारण होतं की संस्था कार्यरत राहायला पाहिजे वेगवेगळ्या, त्यामुळे हे झालं. पण आता उदाहरणार्थ मी रत्नाकर मतकरींची जेव्हा नाटकं केली तर ती 12च्या 12 नाटकं मला आवडली म्हणून केली. तर असंही झालं नाही हे मला आवडलं म्हणून मी करतो. किंवा मी अशोक पाटोळेंचं विनोदी पण हीच तर प्रेमाची गंमत आहे केलं तेव्हा मला वाटलं नाही हे मला केलं पाहिजे म्हणून मी केलं. बरं, कधी कधी माझं असंही झालंय, फार तेव्हा आवडलं, क्षमा करा, पण प्रेक्षकांनाही खूप आवडलं, पण मी असं का केलं बाबा, हे नाटक मी का केलं, असंही माझं झालंय. नावं विचारू नका पण असंही झालंय. तर त्यामुळे मला असं वाटतं की अधिक नकाराधिकार जर वापरला असता तर जास्त माझ्या मनासारखं नाटक मी करू शकलो असतो. आणि कदाचित त्यावेळेला मी बँक ऑफ इंडिया मधली नोकरी कंटिन्यू केली असती तर कदाचित मी पूर्ण वेळ व्यावसायिक झालो नसतो, तरीही कदाचित मी माझा नकाराधिकार जास्त वापरला असता. 90चं जे दशक आहे ते मराठी रंगभूमीवर 70 रंगभूमीनंतर 90च्या दशकानंतर परत एकदा एक वेगळी म्हणजे एक बदल रंगभूमीवरती आपल्यावर दिसतो. तो म्हणजे प्रशिक्षित असे अनेक रंगकर्मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुंबईकडे आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला सुरुवात केली. आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही जे काही प्रशिक्षण घेतलंय किंवा आम्ही राज्यनाट्य वगैरे किंवा म्हणजे स्पर्धा रंगभूमीवरती जे काही आम्ही शिदोरी आमची आहे ती वापरूनच आम्ही नाटक करू. पण त्यातनं तुला असं वाटतं का की त्यातनं एक वेगळा असा हे झाला की सामाजिक नाटक म्हणजेच काहीतरी वेगळं नाटक, म्हणजे आपण आपल्यावरती 90च्या दशकानंतर सीमारेषा पुसतोय वगैरे असं म्हणत असताना सामाजिक नाटक हे कंपल्शन आपल्यावर लादून घेतलं असं वाटतं का? म्हणजे एका स्पर्धेला मी परीक्षक होतो त्यावेळेला एका अत्यंत उत्तम सस्पेन्स अशी एकांकिका झाली. त्या मुलांना पहिला नंबर दिल्यावर ते मुलंच चकित झाली. आम्ही म्हटलं का? नाही म्हणे आमचं नाटक छान झालं पण आम्हाला नंबर मिळेल असं वाटलं नाही, कारण आमच्या नाटकात काही सामाजिक प्रश्न किंवा सामाजिक संदेश नव्हता ना. तर हे जे कंडिशनिंग थोडंसं हे झालं त्यामुळे 90 नंतरची रंगभूमी वेगळी झाली, तिने खूप वेगळे बदल हे केले.
पण त्यामुळे खूप व्यक्तिकेंद्रित नाटकं असतील किंवा मानवी मनाची गुंतागुंत दाखवणारी नाटकं, अशा पद्धतीच्या नाटकांपासून रंगभूमी दूर गेली असं वाटतं का? फार दूर गेली असं नाही वाटत, परंतु मला असं वाटतं की जेव्हा शिक्षित वर्ग आला तेव्हा त्यांनी केवळ रंजन नाही तर रंजनाबरोबर काहीतरी प्रबोधन असलं पाहिजे हे डोक्यात ठेवून नाटक केलं. आणि कधी कधी ते प्रबोधन 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 असं झाल्यानंतर आपल्याकडे इतर जी मंडळी होती, म्हणजे अगदी समीक्षक वगैरे सुद्धा धरले, तर त्यांनी त्या प्रबोधनाचं नाटक हे जास्त महत्वाचं, जास्त मिनिंगफुल असं ते म्हणायला लागल्यामुळेही या त्यामुळे आता मला असं वाटतं की गाढवाचं लग्न माझ्या आयुष्यात महत्वाचं आहे की नाही, अत्यंत महत्वाचं आहे. किंवा जाने भी दो यारो सारखा सिनेमा माझ्या आयुष्यात महत्वाचा आहे की नाही, पडोसन, हे सगळं महत्वाचं आहे. परंतु तरीही मला 2 बिघा जमीन हा जास्त महत्वाचा सिनेमा वाटायला लागतो, तो असतोच. पण तरी तर त्यामुळे कुठेतरी हे झालं, पण पूर्णपणे असंही झालं अशातला भाग नाही. कारण ऑल द बेस्ट आहे किंवा यदा कदाचित सारखं या पद्धतीचं नाटक आहे, तेव्हा हेही घडत होतं. परंतु ट्रेनिंग मध्ये याच्यात आपण मुलं जेव्हा तयार करतो किंवा घडवतो त्यावेळेस त्यांना रंजनाबरोबर प्रबोधन तुम्ही केलं पाहिजे असं कुठेतरी आपण ट्रेनिंग देतो. कारण कधी कधी विनोद सवंग होण्याची भीती असते, त्यामुळे ते घडतं असं मला वाटतं. पण नव्वदोत्तरी नाटकांमधून सामाजिक आशय असलेली नाटकं महत्वाची, किंवा तू जरा काहीतरी असंगत वगैरे करत असेल तर ते महत्वाचं. पूर्वीपासून चालत आलेलं हे थोडंसं झालं, परंतु पूर्ण अर्थाने तसंही झालं अशातला भाग नाही. त्यामुळे पण त्यावेळेचे जर तू महत्वाचे दिग्दर्शक किंवा त्यांची महत्वाची नाटकं पाहिलीस तर तुझं म्हणणं काही प्रमाणात अधोरेखित होतं, पण ते पूर्णपणे नाही होत. शीतल तळपदे या ठिकाणी बसलेला आहे. राजन भिसे आला असता तर त्यालाही असं वाटलं असतं की हा प्रश्न मी दिग्दर्शकाला विचारावा. लेखकाला तर ते हा प्रश्न सतत विचारतच असतात. आपली रंगभूमी ही दौऱ्याची रंगभूमी आहे, त्यामुळे लेखकावर सुद्धा आणि दिग्दर्शकावर सुद्धा पहिल्यांदा असं असतं की नाटक कसं असलं पाहिजे किंवा चांगलं नाटक कुठलं, तर ते कलाकार, तंत्रज्ञ आणि सेट यांच्या सकट जे बसमध्ये मावतं ते चांगलं नाटक. असं एक आपल्यावरती ती मर्यादा आलेली आहे म्हणा, किंवा आपल्यावरती ते आपल्या शिक्षणामध्येच ते आलेलं आहे. जेव्हा आपण बाहेरची रंगभूमी बघतो त्यावेळेला सेट्स म्हणजे नेपथ्याच्या बाबतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्यांनी केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे दिल्लीमधलं नाटक तर अक्षरशः, म्हणजे इथे सुद्धा ते जेव्हा प्रयोगासाठी येतात तेव्हा ते आदल्या दिवशीपासून स्टेज मागतात, किंवा फेस्टिवलसाठी आजचा प्रयोग संपला की रात्रीपासून दुसऱ्या संघाला ते सेट लावण्यासाठी, लाईट लावण्यासाठी. त्यामुळे व्हिज्युअली त्यांचं नाटक आणि आपलं नाटक याच्यामध्ये फरक पडतो का, किंवा एकूणच तू आता गेले काही वर्ष खूप भारतभर फिरतोयस वेगवेगळ्या पद्धतीने, ट्रेनिंग बद्दल आपण येऊच थोड्या वेळाने, पण एकूण जे काही फिरतोयस आणि बघतोयस त्यामुळे ही तुलना तुझ्या मनामध्ये कशी होते रंगभूमी बद्दलची? एकतर आपल्याकडे जशी व्यावसायिक रंगभूमी आहे तशी काही प्रमाणात गुजरातमध्ये, तर इतर त्या ठिकाणी सोडले तर ती त्या प्रकारची नाही. त्यामुळे हे जे सगळं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. तू जर का प्रदीप मुळेला विचारलं तर तो म्हणतो काय करणार, मला 8 फुटाचाच सेट करायला लागतो कारण तो बसवरती मावतो. तर हे अगदी बरोबर आहे. म्हणजे दुपार गडकरी, रात्र कल्याण वगैरे हे असं असल्यामुळे यांच्यावरती रिस्ट्रिक्शन निश्चित येतं. पण या रेस्ट्रिक्शन सकट आपल्याकडे खूप प्रयोग या सगळ्या तंत्रज्ञांनी केले आहेत. पण त्यांना जर इतका वेळ मिळाला आणि जर तिथल्यासारखी म्हणजे पाश्चात्य रंगभूमी म्हणा किंवा इतर ठिकाणी एका नाट्यगृहामध्ये काही दिवस जर ते ठाण मांडून नाटक करू शकले तर अत्यंत व्हिज्युअली पॉवरफुल नाटक ते करू शकतील अशी क्षमता असलेले तंत्रज्ञ आहेत. म्हणून त्यांना कधी कधी फ्रस्ट्रेशन येतं. पण आपली रंगभूमी प्रॅक्टिकली अशा प्रकारची आहे त्यामुळे ते करू शकत नाहीत. पण आता मी परदेशातलं नाटक जेव्हा बघतो ते तर असंख्य वर्ष एकाच नाट्यगृहात करतात, त्यामुळे चमत्कार होतात, असंख्य वेगवेगळ्या गोष्टी होतात. पण मला असं वाटतं की रिस्ट्रिक्शन जर आपल्या लोकांवरती नसतं तर डेफिनेटली जास्त व्हिज्युअल ती पॉवरफुल नाटक
म्हणजे शीतल असेल किंवा प्रदीप मुळे असेल, राजन भिसे असेल, या सगळ्या तंत्रज्ञांनी ते केलं असतं. आता आणखीन एक यातनं मजेशीर गोष्ट सांगतो की यामुळे ना काही वेळा आपल्याकडे न्यूट्रल सेट्समध्ये खूप वेगवेगळे प्रकार झाले. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे मी माझ्या वडिलांचंच उदाहरण देतो. त्यांचं तुघलकचं सेट, की तुघलक मध्ये वेगवेगळ्या प्रकारे लेवल वापरून तो तुघलकचा सेट जो होता त्याची लेवल अशी होती की असं म्हणत असत की तो वेडा मोहम्मद आहे. तर ती लेवल 1 आणि तुम्ही समोरून बघितलं तर तो इंग्रजी सी दिसायचा, याचं जे ज्याला ग्रॅब करायचंय सगळं असं. तुम्ही बाल्कनीतनं बघितलं तर व्ही दिसायचा लेवलमुळे आणि डोकं नाही. आता हे जे सुचलं न्यूट्रल, हे नाटक इकडून तिकडे गेलं तरी हा सेट तेवढाच महत्वाचा आहे, किंवा त्याचं आणखीन काही घडलं तरी तो सेट तितकाच महत्वाचा आहे. आणखीन एक छोटं उदाहरण देतो. सारी रात नावाचं नाटक अमरीश पुरीनी दिग्दर्शित केलं होतं, बादल बाबूंचं. तर माझे बाबा त्याचे नेपथ्यकार होते. तर थिएटर युनिटचं नाटक, आणि बाबांनी सांगितलं होतं नाटकाला एक काही 15 दिवस असताना काही इकडे दरवाजा असेल तिकडे खिडकी असेल ते करून दिलं त्यांना, आणि त्यानंतर हे गायब झाले. सत्यदेव दुबे घरी आले की हे बाथरूम मध्ये लपून बसायचे. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांना कसं भेटणार नाही अशी व्यवस्था. आणि 2 दिवस आधी मला म्हणाले चल, तेव्हा आमच्याकडे अँबॅसेडर गाडी होती आणि आम्ही छबिलदास मध्ये गेलो तर बोंबा बोंब लागलेलं, नाटकाची जाहिरात दिली मुद्दाम की आता सेट काढून कसा घेणार. तर त्यावेळेस बाबांनी तालीम सुरू करायला सांगितली आणि वस्तूमध्ये ते टाकत गेले. कारण शारीरातमध्ये ते पहिल्यांदा त्या घरात जातात, त्यांना अडचण व्हायला लागली अभिनेत्यांना. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की अरे किती वेळा आलात तुम्ही या घरात, मी जर तुम्हाला 1 महिना आधी सेट दिला असता तर तुम्हाला त्याची सवय झाली असती. आता त्याची सवय नाही झाली, आता करा. त्यांच्या मुवमेंट थोड्याशा बदलल्या पण त्याला एक खरेपणा आला. तर मला असं वाटतं ही जी नेपथ्यातली गंमत आहे, याला जी लागणारी बुद्धी आहे ती आपल्या सगळ्या नेपथ्यकारांकडे आहे. जर अभिराम म्हणतो तसं हे मिळालं आपल्याला तर खूपच आपण पलीकडे जाऊ. त्यानंतर तुम्ही बाहेर जर का गेला तर नाटककार संख्येने कमी होतात, तिकडे दिग्दर्शकांचीच नावं आपल्याला जास्त कळतात, आणि ते जनरली फ्री फॉर्मची नाटकं करतात. त्यामुळे आपल्याला तिथे शरीर जास्त वापरलेलं दिसतं. म्हणजे याच्यातलं काय रे, चरणदास चोर मधलं ती दहीहंडी सारखा भाग, किंवा रतन थियामांच्या नाटकामध्ये ते सगळे चक्रव्यूहामध्ये, किंवा इतर कुठच्याही नाटकामध्ये मणिपुरी मार्शल आर्ट. तर हे सगळं त्यामुळे ते त्या प्रमाणात नेपथ्यावरती तसे अवलंबून नाहीत असं माझ्या लक्षात आलं. पण ते जास्त आपल्यापेक्षा मातीतलं नाटक करतं. आपल्यावरती किती नाही म्हटलं तरी वास्तववादामुळे पाश्चात्य रंगभूमीचा पगडा आहेच. मध्यंतरी स्थळ स्नेह मंदिर नावाचं माझं नाटक दामू काका बसवत होते, आणि मला आठवतं की पहिलं वाचन वगैरे झालं, कास्टिंग झालं, सगळ्या अभिनेत्यांना जेव्हा त्यांनी एकत्र आणलं तेव्हा ते सांगायला लागले की मला आता 3 महिने लागतील. पहिला महिना आपण रोज संध्याकाळी जमू, दुसऱ्या महिन्यामध्ये आपण 2 वाजल्यापासून जमू, आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आपण पूर्ण महिना दिवसभर रिहर्सल करू असं. आणि सगळ्यांचे चेहरे एकदम उतरले की आता, कारण हे कसं होणार. आणि मला आठवतं दामू काका असं सगळा तो प्लान सांगत होते, सगळे ऍक्टर पुढे बसले होते, विजय असा दामू काकांच्या पाठीमागे गेला आणि ओके थांबा मी सांगतो, मी त्यांना समजावतो असं म्हणून नटांना धीर देत होता. तर म्हणजे दिवस चालणाऱ्या रिहर्सल्स पासून ते 3 पैकी 2 नट येतील आणि एकाच दिग्दर्शकाने फाईल हातात घ्यायची, आणि एकच आला तर लेखकांनी त्याची फाईल हातात घ्यायची, आणि युनिटमध्ये काम करायचं. हा जो सगळा प्रवास आहे आपला, आणि त्याला काळ हा कारण आहे, त्याला काही कुणाचा तो दोष नाहीये, काळच असा बदलत गेला. तर या सगळ्या बदलांकडे तू कसं पाहतोस आणि त्याला तोंड कसं देतोस? या बदलांकडे कसं बघतो म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, पूर्वी तू जे म्हणतोस त्याला एक जोड होती, बहुतेक अभिनेते नोकरी करायचे, त्यामुळे आपोआप संध्याकाळी 6 ते 9ची तालीम किंवा हे 7 ते 10ची तालीम, आणि त्यानंतर नाटक जसं जवळ येईल तेव्हा जास्त ते कमी वेळ मिळायचा, त्यामुळे जास्त दिवस तालमी चालायच्या. आता हळूहळू कसं झालं, म्हणजे लेट मी कन्फेस, मी आता
नाटक बसवताना या टेलिव्हिजनमध्ये एक शेड्युलर अशी टर्म आहे सध्या. तो अभिनेत्याप्रमाणे कागदावरती आत्ता कोण आहे मग कोण आहे तो कधी अवेलेबल आहे असं एक शेड्यूल बनवतो. तसं शेड्यूल बनवून आत्ता नाटक करावं लागतं, अन्यथा नाटक होऊ शकत नाही. म्हणजे तू जे म्हणतो ती तालीम मग ती पुढे तालीम वगैरे वगैरे करत हल्ली मी सकाळी 7:30ला तालीम करतो. कारण सकाळी 7:30ला तालीम सुरू करायची, 10:30 वाजता कोणाला तरी शूटिंगला सोडायचं असतं. मग त्याला शूटिंगला सोडून आणि मग शेवटचे 5 दिवस रंगीत तालमीच्या वेळेस त्यांनी त्यातला वेळ काढायचा. हे अत्यंत अवघड आहे. म्हणजे हे मॅनेज करणं अतिशय अवघड आहे. कारण एकतर सकाळी 10:30 नंतर मला काहीच काम नसतं आणि मी कितीही नाटकावर काम केलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा नट सकाळी 7:30 ते 10 उपलब्ध असणार आहे. परत पूर्वी एक महत्वाची गोष्ट व्हायची की ती एक नाटक असताना ऑफिस मधलं रुटीनचं काम सोडलं तर ती मंडळी त्याच नाटकावर क्रिएटिव्ह विचार करू शकत होती. आता तसंही होत नाही. म्हणजे ते जातात तर दुसरं काहीतरी क्रिएटिव्ह काम करतात. मग ते क्रिएटिव्ह काम करत असताना तिथलं इथे इथलं तिथे अशी गडबड होते. त्यानंतर आता मी तुला सांगतो कधी कधी काय होतं, म्हणजे हे मी बघितलेलं आहे की टेलिव्हिजनवरती आपण जेव्हा काम करताना पूर्वी तुला आठवत असेल की कॅमेऱ्यावरती लाल दिवा लागला की आपल्या लक्षात यायचं कॅमेरा आपल्यावर आहे. तसं कुठेतरी कधी कधी मला असं लक्षात आलं की काही अभिनेते थोडा वेळ भूमिकेतनं बाहेर जायला लागले आणि ते परत भूमिकेत वाक्य आल्यावर शिरायला लागले. तर हा माझ्या दृष्टीने 2 माध्यमात एका वेळी काम करण्याचा थोडासा तोटा. तर की ते त्यामुळे त्यांना ते करायला बाबा रे तू भूमिकेत राहा, बाबा रे तू हे कर. परत ते त्यांना कधीच येत नव्हतं का नाही येत होतं. पण हे आत्ताचं प्रॅक्टिकली जसं काळाबद्दल तू म्हणाला तसं बदलत जाऊन ती सुद्धा समस्या. म्हणजे जे माझ्या बरोबर काम करतात त्या अभिनेत्यांना सुद्धा हे जाणीवपूर्वक करावं लागतं. आणि तरीही या काळात सुद्धा काही अभिनेते असे आहेत ज्यांच्या बरोबर किंचित विषयांतर करून सांगतो काम करायला मजा येते. म्हणजे आणि त्यातलं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार पण दिलीप प्रभावळकर. सुरुवातीला तालीम सुरू झाली की 2-3 तास जरी असली ते घरी गेल्यावर एक फोन करतात आणि काय रे कसं नाही बघ म्हणजे तो सीन म्हणजे हे आता उद्या करू आपण. पण तरी असं करत करत जसं नाटक जवळ येतं तसे त्यांचे फोन वाढायला लागतात. फोनवरती बोलण्याचा अवधी वाढायला लागतो. आणि माझ्या असं लक्षात येतं हे सगळं झाल्यानंतर की हा अभिनेता चांगल्या अर्थाने अस्वस्थ आहे. आणि त्यांचं चांगल्या अर्थाने अस्वस्थ असणं त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करायला त्यांना मदत करतं. कारण ते एक असे अभिनेते ज्यांच्या व्यक्तिरेखा आपल्या लक्षात आहे. तर त्यामुळे मला ते त्यांच्याबरोबर काम करताना असं लक्षात आलं की अरे थोडीशी अस्वस्थता ही नटांची कमी पडते की काय, ती सुद्धा त्यांना आली पाहिजे. जर आल्यावरती मजा येईल. असा चांगल्या अर्थाने अस्वस्थ मंगेश कदम आहे. आत्ता अशा चांगल्या अर्थाने अस्वस्थ अदिती सारंगधर आहे. तर ती त्यांच्याबरोबर ती काम करायला मजा येते. परंतु आता मुख्यत्वे करून म्हणजे नाटककाराला काय म्हणायचे ते दिग्दर्शकाने समजून घेणं. दिग्दर्शक हा प्रेक्षक आणि कलावंत यांच्यातला पूल असतो वगैरे हे सगळं आपण त्यातलं तंत्र म्हणून किंवा बुद्धीचा वापर मान्य करू. पण आज दिग्दर्शकाला उत्तम मॅनेजर असणं गरजेचं आहे. ती आता एक ऍडिशनल गोष्ट या सगळ्या दिग्दर्शनामध्ये आहे. त्यामुळे ते फार अवघड आहे पण करावं लागतं. जी सुरुवातीपासूनच विजयच्या रक्तामध्येच होती. या सगळ्या काळामध्ये की आता प्रशिक्षण हे खूप महत्वाचं होत चाललंय. लोक प्रशिक्षणावरती भर देतात किंवा प्रशिक्षण घेतात आणि मग उडी मारतात. म्हणजे पूर्वी असं असायचं की करता करता प्रोफेशन म्हणून स्वीकारलं जायचं. गेली काही वर्ष तू प्रशिक्षण ट्रेनिंग याच्यावरती खूप काम करतोयस. म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अकॅडमिक काउन्सिलवरती तू नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा सिलेबस रिडिझाईन करण्याच्या कामामध्ये तू खूप वेळ दिलायस.
तर त्याचं स्वरूप काय आणि आताच्या ट्रेनिंगचं स्वरूप काय असणार आहे याच्या पुढचं? मी खरं तर ललित कला केंद्रापासून सुरुवात केली. तर ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठ आणि आता NSDच्या अकॅडमिक काउन्सिलवरती मी आहे आणि आम्हाला ते सिलेबस बदलावं मुळात अशासाठी वाटलं की तो जो सगळा आपल्याकडच्या रुटेड रंगभूमीचा जो भाग आहे नाट्यशास्त्राशी संबंधित, कुठेतरी तो हरवून आपला पाश्चात्य इन्फ्लुएन्स त्याच्यावरती खूप वाढायला लागला होता. तर त्यामुळे आपले रूट्स काय आहेत हे त्या मुलांना समजावून सांगण्याची गरज म्हणून खरं तर आम्ही त्या सिलेबस कडे बघायला लागलो. आणि आता अभिरामने विचारलेला प्रश्न अशासाठी महत्वाचा आहे की खरंच आत्ता पटकन पिनपॉइंटेड सांगता येत नाही इथून पुढे एक्झॅक्टली काय पद्धतीचं ट्रेनिंग असणार आहे. म्हणजे आम्ही सिलेबस जरूर बनवलं पण ते फॉलो होतंय का, नक्की काय गोष्टी आजूबाजूला घडतायत, इथून पुढे काय होणार आहे. म्हणजे मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या ट्रेनिंगची थोडीशी भीती अशी वाटते की तिकडनं अभिनेता आला की तो बऱ्याचदा नाटक करतच नाही, तो इतर कुठल्या तरी माध्यमात जातो. म्हणजे मग काही दिवसांनी इतर माध्यमात जाण्याचं ट्रेनिंग यांना दिलं जाईल की काय, म्हणजे इतर माध्यमात सुद्धा जाण्याचं, याची मला भीती वाटते. दुसरी भीती आम्हाला कॉमन आहे ती अशी की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारख्या ठिकाणी आणि इतर कुठल्याही ट्रेनिंग सेंटरमध्ये लेखन शिकवलं जात नाही जितकं ते शिकवायला हवं होतं आणि ते इथून पुढे शिकवलं जाणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं की जबाबदारी ही लेखकाची आहे, कारण ऍक्टर म्हणतो ही माझी जबाबदारी नाही, दिग्दर्शक म्हणतो माझ्या हातात जे मिळतं ते मी करतो. तर त्यामुळे उत्तम लेखक तयार होणं, त्यांनी जबाबदारीने ती संहिता लिहिणं आणि त्याचं ट्रेनिंग मुलांना मिळणं हे इथून पुढे गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या भागावरती काही प्रमाणात लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणजे आम्ही ऍक्च्युअली अभिराम भडकमकरला दिल्लीला याच्याकरता त्यांनी त्याचं सिलेबस बनवावं म्हणून बोलवलंय. म्हणजे यातले धोके आमच्या लक्षात येत आहेत. दुसरं असं होतं की तुम्ही एक म्हणजे ज्या काळामध्ये अभिराम सारखी मंडळी शिकली त्याच्यात एक समर्पणाचा भाग होता की मी इथून बाहेर पडल्यानंतर मुळामध्ये मी माझ्या गावात जाऊन नाटक करीन, मी माझ्या त्याचं प्रमाण आता कमी व्हायला लागलं. म्हणजे कसं की आपण शेक्सपियर शिकवू, आपण कालिदास शिकवू, ते सगळं आपण मुलांना शिकवू, पण ते संपल्यानंतर ही मुलं काय करणार आहेत. तर हे संपल्यानंतर ही मुलं जाऊन OTT वरतीच काम करणार आहेत का किंवा कुठे, तर त्या दिशेने. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं IIT व्हायला हवं. IIT सारखं 2-3 वर्षाचे कोर्स त्याचे सर्व ठिकाणी व्हायला हवे. म्हणजे ते रिजनल जर का झालं तर त्या रिजन मध्ये ट्रेनिंग घेऊन लोक तिथे नाटक करतील आणि तिथे नाटक केलं तर एकूणात रंगभूमी समृद्ध व्हायला त्याचा फायदा होईल. याचं महत्वाचं कारण असं की आपण आपल्या मातीतलं फार कमी करतो, ते आपल्या मातीतलं काम ती मंडळी करायला लागतील इथून पुढे. म्हणजे कसं आहे की मणिपुरी मार्शल आर्टचं ट्रेनिंग कसंच राहणार आहे किंवा त्यांना दिग्दर्शनाचे 5 फंडामेंटल्स ऑफ प्ले डायरेक्टर हे तसेच राहणार आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन हा जो अवेअरनेस या मुलांना देणं गरजेचं आहे, तो अवेअरनेस इथून पुढे कसा दिला जाणार आहे याच्याविषयी प्रश्नचिन्ह आहे आणि ह्याच्यावरती मार्ग काढणं माझ्या दृष्टीने अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे अधिक अवघड होणार आहे की तुम्ही ट्रेन करून नाटकवाला ते निर्माण करणे. आणि हे करण्यासाठी माझ्या दृष्टीने जितकं महत्वाचं त्यांचं बाकीचं ट्रेनिंग आहे तसं लेखन आणि जबाबदारीने नाटक कसं करावं इथून पुढे याचं शिक्षण देणं अत्यंत गरजेचं झालंय असं व्यक्तिगत मला तरी वाटतं. कारण काय होतं, तू जर इंटर कॉलेजिएट बघितले तर हल्ली एक इंटर कॉलेजिएट मध्ये अभिनयाचं पारितोषिक मिळालं की फटकन उडी मारून तो माणूस सिरियल मध्ये जातो. त्याला सिरियल मध्ये काम मिळाल्यानंतर तो अभिनेता किंवा अभिनेत्री होतो, त्याच्या मनात असो वा नसो. म्हणजे तुला मी घ्यायचा एक प्रश्न हे सांगतो, छोटीशी गंमत की राभा पाटणकर नावाचे जे सौंदर्य शास्त्रातले विद्वान,
तर एकदा मला पाटणकर सर मी बँकेत जात असताना भेटले. मला म्हणाले एक प्रश्न विचारू का, या दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनेते जो अभिनय करतात तो विचारपूर्वक करतात की सरावाने करतात? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही ट्रेन करून लोकांना फक्त सरावाने काम करायला देणार असाल तर त्या सगळ्या प्रक्रियेचा नक्की उपयोग काय? तर त्या प्रक्रियेतनं तुम्ही माणूस तयार करायला पाहिजे, जो माणूस जबाबदार असेल, जो जबाबदारीने आपलं नाटक किंवा आपली रंगभूमी पुढे नेईल. मला मान्य आहे की त्याला गरजेसाठी जे मी स्वतः नकाराची शक्ती न वापरता केलं, त्यालाही रेशन आहे, त्यालाही घर करायचं आहे, सगळं मान्य आहे, पण बॅलन्स करता येतो. आता याला तुझं छोटं पुन्हा विषयांतर उदाहरण सांग. मी काही काही गोष्टी आयुष्यात ज्या जबरदस्त घडल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे मी अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला गेलो असताना तिथे मर्चंट ऑफ व्हेनिस सुरू होतं आणि मर्चंट ऑफ व्हेनिस सुरू होऊन त्याचं तिकीट खूप महाग होतं. किती होतं ते सोडा, पण मी तिकीट काढून ते नाटक बघितलं. ते अशासाठी बघितलं की त्यातलं शायलॉकचं काम अल पचिनो करत होतं. आता गंमत अशी आहे की अल पचिनो सारख्या माणसाला चित्रपट करून अस्वस्थता आली आणि त्यांनी काही महिने स्वतःसाठी नाटक केलं. दुसरा हे म्हणजे ट्रेनिंगचाच भाग म्हणून मोहनलाल त्यांनी जेव्हा कर्णभारम केलं ते जाऊन कवल्लम नारायण पन्नीकरांकडे राहिले. मी पन्नीकरांना विचारलं, ते म्हणाले ही केम अँड स्टेड विथ मी फॉर 3 months. ही रिलर्न्ड हिज संस्कृत लेसन्स अँड देन ही डिड कर्णभारम. म्हणजे कुठेतरी ते कर्णभारम केल्यानंतर मला आमच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगला मोहनलाल भेटले. ते म्हणाले त्या एका नाटकाचा मला पुढचे 50 सिनेमे करायला उपयोग झाला. कशाचा? पन्नीकरांकडे घेतलेल्या ट्रेनिंगचा. त्यामुळे ही जबाबदारीने करायची गोष्ट आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात तर आता इतकी मुलं करतायत तर ते इथे गरजेचं आहे. आणि इकडे मी तू प्रश्न न विचारता पुढचं पटकन बोलतो जे माझ्या मनात आहे की काय होतं याच्यावरती एक छोटं ट्रेनिंगचंच एक्सटेन्शन म्हणून सोल्युशन मला असं वाटतं जे महाराष्ट्रात नाही ते म्हणजे विद्यापीठातून मुलं बाहेर पडली आणि ते जर का MBA करत असतील तर कुठेतरी त्यांना जॉबची गॅरंटी असते. तशी आमच्या क्षेत्रात तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. म्हणून आपल्याकडे रेपर्टरी कंपनी अत्यंत गरजेची आहे. बाहेर पडल्यानंतर विद्यापीठातून मुलांना 2 ते 3 वर्ष त्यांनी नाटकात काम करावं. निदान 20 मुलं किंवा 25 मुलांना रोजगार मिळवून देऊन ते भारतभरातले लोक येऊन इथे जर का त्यांच्या बरोबर त्यांनी नाटक केलं तर अर्थात तोही एक प्रकारे ट्रेनिंगचाच भाग आहे. तर हे जर का झालं तर सोन्याहून पिवळं हे असं व्हायला पाहिजे असं मला आतून वाटतं. म्हणजे तुम्ही 3 वर्ष सिलेबसचं ट्रेनिंग घेतलं तर पुढची 3 वर्ष तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपोआप मिळतं आणि तुम्ही ताऊन सुलाखून मग मुख्यधारा रंगभूमी करायला पुढे जाऊ शकता. म्हणून मला ही व्यक्तिशः रेपर्टरी हा ट्रेनिंगचाच भाग म्हणून महाराष्ट्रात असणं अत्यंत गरजेचं वाटतं. आता आधी मी माध्यमांतराबद्दल बोलणार आहे आणि मग थोडं विषयांतर करणार आहे, कारण आजची संध्याकाळ आपली नाटक 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 हीच आहे. पण तरी थोडं विषयांतर मी नंतर करणार आहे. माध्यमांतर करावं असं का नाही वाटलं? म्हणजे जेव्हा तू नाटक करायला सुरुवात केली त्यावेळेला माध्यमं नवीन नवीन येत होती आणि ती विकसित होत होती आणि ती आकर्षून घेत होती. तर मालिका आणि चित्रपट आणि आता वेब सिरीज, तर असं तुला काही वाटलं नाही का? मी लाईफलाईनला विजया मेहतांना असिस्टंट म्हणून काम केलं आणि मी खरं उत्तर देतो, म्हणजे मी काही खोटं उत्तर देणार नाही. मला ते माध्यम कळलंच नाही. मला म्हणजे कसं सांगू मी, समजा फ्रेम आहे आणि डोरबेल वाजली तर इथून माणूस उठला की कट होतो आणि तो फ्रेम इन होऊन दरवाजा उघडतो. ही टाइम फ्रेमच मला कळत नाही. मला तो इथून उठून जाऊन दरवाजा उघडेपर्यंतच दिसतो. त्यामुळे माध्यमांतराबरोबर जे त्या माध्यमाचं ट्रेनिंग आवश्यक वाटतं ते माझ्याकडे नव्हतं. मला जेव्हा मी टेलिव्हिजन सिरियल डायरेक्ट केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी जेव्हा स्वतःचा एपिसोड बघितला तेव्हा ते बकवास आहे असं माझ्या लक्षात आलं. हे आपल्याला ह्यातलं काही येत नाही. नाटकातलं येतं अशातला भाग नाही,
पण निदान मी जास्त कम्फर्टेबल आहे. याचं उदाहरण सांगतो. मी एक सिरियल करत होतो, मी एक बंडू, त्याचं मी दिग्दर्शक होतो. आणि त्याचा एकदा एपिसोड झाल्यानंतर मला वामन केंद्रेचा फोन आला आणि तो पलीकडून इतकंच म्हणाला, काय रे? म्हटलं वामन कालचा एपिसोड पाहिला? तो म्हणाला हो. म्हटलं बहुतेक इथून पुढे मी काही टेलिव्हिजनसाठी काम करेन असं वाटत नाही. हा असं म्हणून वामनने फोन ठेवला. आता तर हे एक म्हणजे माध्यमांनी आकर्षित केलं नाही का? तर खरंच नाही. मला आयुष्यात एकदाच माझ्या मित्र नाटकावर सिनेमा करावासा वाटला आणि त्याचा पटकन अनुभव सांगतो की म्हटलं हा सिनेमा कोण लिहिल? तर त्यात फ्लॅशबॅक फ्लॅश फॉरवर्ड असा प्रकार होता. म्हणून मी गुलजारांना जाऊन भेटलो. तर गुलजार साहेब ते नाटक बघायला आले बार्शीला आणि ते म्हणाले लिहितो. कदाचित तो सिनेमा केला असता तर मला माहित नाही काय फरक पडला असता. तर मी त्यांना म्हटलं मला कळत नाही माध्यम. तर ते मला म्हणाले कि देखो तुम्हें ऑडियंस कहां से देखेगा तुम्हारा सिनेमा, ऐसा लगता है वहां कैमरा रखो ना, इतनी सिंपल बात है, क्यों कॉम्प्लिकेट कर रहे हो. तर त्यानंतर घडलं असं की जो आमचा निर्माता होता त्याला आणि गुलजार साहेबांचं पैशाचं पटलं नाही. आणि मी म्हटलं बाबा रे, गुलजार साहेबांना इतके पैसे देऊ शकत नसला तर आपण थांबू. अशा रीतीने ते थांबलं. पण मला एकदाच असं वाटलं की या माझ्या नाटकावरती सिनेमा व्हावा. पण मला खरंच त्या माध्यमातलं फारसं काही कळलं नाही आणि मला बघता येतो सिनेमा किंवा तो बघितल्यानंतर कदाचित मी विश्लेषणात्मक बोलू शकेन, पण नाही. त्यामुळे मला माध्यमांतराने आकर्षित तसं केलं नाही. आणि त्यानंतर असं झालं की बहुतेक लोकांनी माध्यमांतर केल्यामुळे नाटक दिग्दर्शित करायला माणसं कमी उरली. त्यामुळे सातत्याने काम येत राहिलं. म्हणून तिकडे जाण्याचा पुढे प्रसंग आला नाही. वा, चतुराई. खरं आहे. विषयांतर असं की ज्या माणसांना आम्ही पडद्यावर पाहतो, ज्या माणसांना आम्ही वर्तमानपत्रातच पाहतो, अशी खूप माणसं तुझ्या आयुष्यात येऊन गेली. म्हणजे अगदी विजयाबाई असते की ज्या विजयाबाई घरी येणं, किंवा सत्यदेव दुबे जे अगदी दोन टोकावरचे हे आहेत. आणि त्याचबरोबर आणखीन एक वेगळंच टोक किंवा वेगळीच एक व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. तर ही माणसं तुला म्हणजे स्टेजच्या पलीकडे कशी दिसली किंवा त्यांचे कसे अनुभव आले या दोन, म्हणजे या दोघा तिघांचे? यातली मजेशीर पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या लहानपणापासून बाळासाहेब माझे शेजारी, 38 वर्ष आम्ही शेजारी होतो. तर ते मंगळवार बुधवारी कार्टून काढायचे आणि त्यांच्या घरी मंगळवार बुधवारी कोणालाही बाहेरच्या लोकांना यायला परवानगी नसायची. पण आम्ही काही शेजारी पाजारी काहीतरी खायला प्यायला गेलं आम्ही त्यांच्याकडे जायचो. तेव्हा ते पेन्सिलनी किंवा पेननी इंदिरा गांधींचं नाक काढून दाखवायचं. मला तो स्ट्रोक माझ्या डोळ्यासमोर आहे, असा तो जो नाकाचा स्ट्रोक यायचा अप्रतिम. त्याच्यानंतर ते मध्ये त्यांना गॅप लागली की हे कदाचित मी सांगतोय लोकांना खोटं वाटू शकतं पण ते खरं आहे. आपल्याकडे व्हिडिओ नसल्यामुळे मी पुरावा देऊ शकत नाही. ते कॅरम खेळायला यायचे आणि ते कॅरम खेळायला आले की म्हणायचे बस समोर आणि आम्ही कॅरम खेळायला लागायचो. तर त्यावेळेस तुम्हाला जर आठवत असेल तर सिंगल्स मध्ये त्यावेळेस उलटा ब्रेक करायचे लोक, सरळ ब्रेक करत नसत, उलटा. तर साधारण आम्ही महिन्यातले 10 दिवस जरी खेळलो तरी त्यातलं एकदा तरी ते ब्रेक टू फिनिश करायचे, स्ट्रायकर उलटा ठेवून निघून जायचं. हे बाळासाहेब ठाकरे तुम्हाला कोणालाही माहिती असणं किंवा दिसणं अशक्य आहे जे मी बघितले. आणि एकदा आयुष्यात ब्रेक टू फिनिश करणं हे किती अवघड आहे हे प्रत्येक कॅरम खेळलेल्या माणसाला माहिती आहे. त्यानंतर दुसरी त्यांची आवड म्हणजे बुद्धिबळ. ते म्हणायचे बस किती मोह मध्ये मेट करू आणि ते अंदाजे तेवढ्या मोह मध्ये मेट करायचे आणि निघून जायचे. हे बाळासाहेब ठाकरे मी पाहिले. नंतर त्यांची वीट तुम्हाला सांगतो, वीट फार मजेशीर. मी आणि बाबा जेव्हा आम्ही कलानगर सोडायचं ठरवलं तर त्यांना भेटायला गेलो मैत्री असल्यामुळे. बाबांची काही लोकांना भेटलो त्यातले बाळासाहेब. तर ते वॉर्म बिअर प्यायचे दुपारी गरम. तर तशी बिअर आणि तुळशीचं पान खायचं. ते तिकडे त्यांच्या त्याने असं आमच्या दोघांकडे बघितलं आणि म्हणाले तुमच्यातलं दामू कोण? तर हे या प्रकारची जबरदस्त वीट
त्या माणसाकडे कायम होती, जी आम्ही बघितली आहे. आणि लोक हौसेने त्याचे आणि माझ्या बाबांच्या मारामारीबद्दल बोलतात, पण ती मारामारी नसून त्यांची खूप मैत्री होती. म्हणजे ते एकमेकांशी असंच बोलणार, ते बाळासाहेब नाही, हे बाळ असंच म्हणणार. तर ते त्या प्रकारचा तो माणूस होता. विजयाबाईंच्या संदर्भामध्ये तुम्हाला फार मजेशीर हे म्हणजे, मी लाईफलाईन जेव्हा केली त्यानंतर मला युनियन बँकेत नोकरी लागली. तर युनियन बँकेत मला 88 दिवसांनी काढला, कारण 90 दिवस केल्यानंतर परमनंट करावा लागतो असा नियम होता. मी आणि सुनील तावडे. तर जेव्हा नोकरी लागली तर मी बाईंना जाऊन सांगितलं, बाई मला नोकरी लागली. त्या म्हणाल्या तेच कर. माझ्या अजूनही ते शब्द लक्षात आहेत की नोकरीच कर. आणि त्यानंतर मी जेव्हा नोकरी स्वीकारली तेव्हा मला बाबा म्हणाले की अरे विजया म्हणत होती की तुझं तिकडे असिस्टंट म्हणून काहीही लक्ष नाहीये कामात. तर मी म्हटलं शक्य आहे, पण तू तेच कर. याचा कुठेतरी सबकॉन्शियस परिणाम झाला. आणि त्यानंतर आता मला आनंद असा होतो की बाई जे दिवसातनं ज्या 6 माणसांना फोन करतात त्यातला मी आहे. तर त्यामुळे ते कुठेतरी बाईंचं बोलणं होतं ना की तू नोकरीच कर, याचा बहुधा कुठेतरी परिणाम झाला. तू आता विषय काढलाय म्हणून मजेशीर झाला. मी पु ल देशपांडेच्या अंडर NCPA मध्ये नोकरी केली. तर माझा ऑथेलो जेव्हा झालं तेव्हा पु ल देशपांडे बघायला आले. हे कशाबद्दल आहे तर हे क्रिटिसिझम बद्दल आहे. तर ऑथेलो बघायला आले. म्हटलं काय भाई कसं वाटलं नाही? म्हणून छान आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो मला. काय, तुझ्या नाटकातला जो डेस्डिमोनाचा बाप आहे ब्रेबॅन्शो, हळूच पुढच्या प्रयोगाला त्याच्या कानात सांग त्याची मुलगी पळवली आहे, त्याला फार तर सायकल चोरीला गेल्या एवढं दुःख होतं. म्हणजे थोडक्यात तुझं नाटक बोंबललं आहे असं त्यांना वाटलं. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. त्यानंतर मी माझा अनेक संपर्काला विजय तेंडुलकरांचे फार जवळून संपर्क आला. तुम्हाला जर तेंडुलकरांना तुमच्यापैकी कोणी भेटलं असेल तर मला नेहमी असं वाटायचं तेंडुलकर डोळ्यांनी एक्सरे काढायचं. ते असे तुमच्याकडे बघत राहायचे. आणि ही वॉज अ व्हेरी गुड लिसनर. ते उत्तम ऐकू शकायचं. तर हे झालं तर माझं नकळत सारे गडले बघायला तेंडुलकर आले असं मला कळलं. तर प्रयोग संपल्यानंतर मी दिनानंतर त्यांना म्हटलं, बाबा कसं वाटलं नाटक? मला कळेना ते काय म्हणाले. आता काय म्हणणं पुढे असं केलं आणि मला म्हणाले, विजय, दीनानाथ नाट्यगृहाचं छत पांढरं आहे हे आज मला कळलं, येतो. म्हणजे त्यांनी असं नाटक पाहिलं जवळ. त्यानंतर ते ढोलताशे बघायला आले, सिमिलर. 2दा असं केलं आणि नंतर मला म्हणाले, नाही रे यावेळेस नाटक पाहिलं, चंपराला घेऊन घरी ये. मी म्हटलं तर हा जो त्यांच्या म्हणजे प्रिसिजनने टीका करण्याचा हा जो भाग होता, हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं. जसं आणखीन एक ग्रस्त अशाच यातले म्हणजे विश्राम बेडेकर. ऑथेलो मध्ये या 10 भाषांतराच्या चुका आहे, तो काय बसवलाय पहिला सीन है असं म्हणून ते निघून गेले. असे मला या क्रिटिसिझमचे खूप अनुभव आहे. पण याचा शेवटी फायदा होतो. तर ही माणसं मला प्रत्यक्ष बघायला मिळाली. आणि तुला मी अनंत काणेकरांबद्दल, हो काणेकरांबद्दल, काणेकरांचं नाटक 12 वर्षांनी काणेकरांनी 12 वर्षानंतर घरकुल नाटक, म्हणजे त्यांना काहीच वाटत नव्हतं की आपलं नाटक होत नाहीये वगैरे. तर जेव्हा साहित्य संघात मीटिंग झाली तर ते 12 वर्षांनी म्हणाले की अरे मी घरकुलचं भाषांतर केलंय, ते तुम्ही करा. किंवा काणेकरांची एक गोष्ट आठवणीतली म्हणजे काणेकर घरातनं बाहेर पडले आणि मागे दरवाजा बंद झाला. तर तेव्हा ते ज्या परिस्थितीमध्ये कॉन्फिडेंटली साहित्य समाजमध्ये फिरताना आम्ही बघितलं. कॉन्फिडेंटली म्हणजे त्यांच्याकडे फक्त टॉवेल आणि बनियन होती, बाकी काहीच नव्हतं त्यांच्याकडे. असे अनंत काणेकरांसारखी मोठी व्यक्ती पण
तर हे असे पर्सनल इंटरॅक्शनचे अनुभव खूप आले. पण एक मी मला आठवते ती गोष्ट वेगळी सांगतो. पंडितराज जगन्नाथ नावाच्या नाटकात माझी आई काम करायची आणि त्याच्यात मास्टर दत्ताराम काम करायचे. तर त्यावेळेस शिवडीला वसईला जाणाऱ्या बसेस असायच्या. तर प्रयोग संपला, साधारण 11:15 वगैरे झाले असते. तर मी एक काही 8-10 वर्षाचा वगैरे असेल, तर मी निघालो. तर बाबा आम्हाला तिकडे घेऊन गेले आणि बाबा दत्ताराम बापूंना म्हणाले की शेवटची एसटी गेली असेल तर घरी या. दत्ताराम बापू बरं, त्यांचा एवढाच आवाज वापरत असत, बरं असं म्हणा. आणि आम्ही तिथे गेलो तर तिथे एक एसटी होती. तर बाबा उतरले, त्याची बोलून परत आले. आणि काही वर्षांनी बाबांनी मला सांगितलं बोलता बोलता की ती एसटी शेवटची होती 11ची. आणि दत्ताराम बापू आणि बाबा तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा 11:15 झाले होते आणि एसटी दत्ताराम बापूंसाठी थांबली होती. आणि त्यातला तो जो हा होता कंडक्टर एसटीचा, तो बाबांना म्हणाला, अहो दत्ताराम बापू येणार, ते बसल्याशिवाय एसटी कशी सोडू. म्हणजे मी इतक्या वर्षांनी ऐकलं. तर आदर ही जी गोष्ट त्यावेळी कलावंताबद्दल आपोआप या लोकांना होती. तर ही मंडळी सुद्धा काय म्हणू प्रत्यक्ष भेटली याचं फार म्हणजे. आणि मी माझ्या कलानगरमध्ये राहायचो तेव्हा के हेब्बार, NS बेंद्रे, माधवराव सातोळेकर यांच्यासारखे मोठे पेंटर्स आणि जमिनीवर असलेली माणसं ही फार जवळून बघायला मिळाली. मला हे फार म्हणजे शिदोरी आहे. त्या मानाने आम्ही काहीच केलं नाही हो आयुष्यात. नाटकाच्या बरोबर क्रिकेटमध्येही काही विक्रम नावावर जमा आहेत. तर त्या विक्रमांबद्दल सुद्धा थोडस. एक गमतीशीर गोष्ट सांगतो. विक्रम होता, आता आहे की नाही मला माहित नाही. एक आझाद मैदानवरती श्री लाड नावाचं एक ग्राउंड आहे. तर ते श्री लाड आमचा क्रिकेटचा जो टेंट असतो ना प्लेयर्सचा, तो समजा इथे असेल तर ती मागची बिल्डिंग आहे ना त्याच्या पलीकडे. म्हणजे जर एखादा बॅट्समन गेला आणि तो पहिल्या बॉलला रनआउट झाला तर तो दुसऱ्या बॅट्समनला म्हणेल जरा मला कंपनी दे, मला कंटाळा आलाय जायला. इतक्या लांब तो टेंट होता. तर तिकडे मॅच सुरू झाली. मी आमच्या टायरो नावाच्या टीमचा कॅप्टन होतो. मॅच सुरू झाली. थोडा वेळ गेल्यावरती अंपायर मला म्हणाले, मी त्यांचं नाव नाही सांगणार, पण ते इकडे बॉलिंग टाक ना. म्हटलं थोडा तर जुना हो दे, बॉल टाकतो. ते म्हणाले नाही काय आहे विजय, 4 वाजता मी ती फुलराणी नाटकाचं तिकीट काढलंय साहित्य संघात. वसईहून माझा मित्र येणार आहे, तर 3:30च्या आत मॅच संपली पाहिजे. आणि त्या मॅचचा बॉम्बे ज्युनियर त्या टुर्नामेंटचं नाव, माझा रेकॉर्ड आहे 2 रन 7 विकेट. त्यातल्या 5 अंपायरच्या आहेत, 2 माझ्या असतात. पण हा रेकॉर्ड काय माहित असं त्या काळामध्ये तसा तो रेकॉर्ड. आणि गंमत म्हणजे मला लाजही वाटली नाही. त्या वर्षी बेस्ट बॉलरचं बक्षीस घेतलं एकनाथ सोलकरांच्या हस्ते. आता मला लाज वाटते कसा गेलो, पण त्यावेळी गेलो बाबा मी घ्यायला ते बक्षीस. पण त्या अंपायरचे असे उपकार म्हणून कधी कधी वाटतं DRS आलंय, बरं झालं बॅट्समन. पण त्यावेळेच संबंध क्रिकेट काय तिथलं वातावरण हे वेगळं असायचं. म्हणजे आम्ही मॅच खेळायची ती जिंकण्याकरताच खेळायची. बॉलरला कधी सांगण्यात नसत तू रन्स थांबव, त्यांना सांगायचं विकेट्स काढ. क्रिकेट सुद्धा आता खूप बदललं. पण असे भरपूर सचिन तेंडुलकर वगैरे या सगळ्या मंडळींबरोबर खेळायला मिळणं किंवा म्हणजे आम्हाला या गोष्टीची फार गंमत वाटते. विजयची पार्टी असते तेव्हा असं सचिन तेंडुलकर दिसतो, असं आणखीन कोणी. त्यामुळे ते कसं झालं, सचिनचा भाऊ अजित हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. आणि सचिनची मोठी बहीण सविता शाळेत माझ्या वर्गात होती. तर ते झालं असं, आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो साहित्य सहवासमध्ये, तेव्हा सचिन तिकडे आमच्या बरोबर खेळायला यायचाच. आणि सचिन आला की आम्ही 12-1 बॉल घेऊन यायचो.
कारण त्यातले मारून दुसऱ्या सोसायटीत मारून किती हरवतील सांगता यायचं. त्यामुळे ते बॉल आम्ही घेऊन यायचो. तर ते एक त्याच्या बरोबर. आणि नंतर मी जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळायला लागलो, क्रिकेट खेळायला लागला, तेव्हा जॉन ब्राईट नावाचा क्लब होता. ते माझं शेवटचं वर्ष, पण त्या वर्षी आम्ही समोरासमोर, तो विनोद आणि मी, आम्ही प्रत्यक्ष समोरासमोर खेळलो. तर सचिनच्या बाबतीमध्ये ना, तो अत्यंत स्टुडियस आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रीट स्मार्टनेस असलेला क्रिकेटर होता. हे आम्ही त्याला अत्यंत जवळून बघितलं होतं. तो खूप हुशार आणि खूप डेडिकेशन. म्हणजे एकदा आम्ही आमच्या मित्राकडनं पार्टी करून पहाटे 4 वाजता खाली उतरलो. त्यावेळेस सचिनच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. तो किडबॅग वगैरे घेऊन वर येत होता. मी त्याला म्हटलं, अरे कुठे काय करतो? तर तो म्हणाला, काही नाही, RCFच्या ग्राउंडवर गेलो होतो आणि वेस्ट इंडिजची टूर आहे, तिथला वेळ मॅच करायला लाईट लावून तो तिथे प्रॅक्टिस करतो. तर हे असं आपोआप येत नाही. तर या सगळ्या गोष्टी यांच्याकडून खूप म्हणजे त्याच्याबरोबर बरंच, म्हणजे अगदी बडे मियाचे कबाब पासून सगळं सचिन बरोबर खेळायला मिळालं, त्याची मैत्री झाली. आणि ही फारच मोठी माणसं आहेत. पण एक आहे, मी या बाबतीत खरंच सुदैवी आहे की या इतकी सगळी मोठी माणसं साहित्य सहवास मधली काय किंवा कलानगर मधली काय, ती भेटली हेच महत्वाचं. 1-2 महत्वाचे छोटेसे प्रश्न. की मला नेहमी असं लक्षात येते की खूप पाश्चिमात्य किंवा तिकडची नाटकं पाहिली तर त्या नाटकांचा एकूण कसा प्रभाव तुझ्या चिंतनावरती आणि इकडच्या लिमिटेशन्स लक्षात घेऊन सुद्धा असं काही म्हणजे तो काय हे होता की म्हणजे आपल्याला या लिमिटेशन्स आहेत पण तिथे पाहून आल्यानंतर काही चिंतनावरती वेगळा परिणाम, तर तो कसा असू शकेल? कारण पुस्तक अतिशय सुंदर आहे, ते अत्यंत वाचणं आवश्यक आहे. त्यांची नाटकं आणि आपली नाटकं खरं तर नाही, त्यांची नाटकं वेस्ट एंड वाया ब्रॉडवे नाही, ते झालं असं. मला ना त्यातल्या क्रिएटिव्ह गोष्टींपेक्षा त्यांच्या शिस्तीचं दडपण आलं की ते ज्या मेटिक्युलसली नाटक करतात आणि आपल्याकडे माझ्या दृष्टीने क्रिएटिव्ह अजिबात नाही. आपल्याकडे सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे अर्थकारण, त्याचं इकॉनॉमिक्स. आपण त्याच्या इकॉनॉमिक्सकडे फारसं लक्ष दिलं नाही. ती मंडळी इकॉनॉमिक्स पासून सुरुवात करतात याची. म्हणजे आपल्याकडे इब्सेन पासून जो काही परिणाम आहे, आंधळ्यांची शाळा वगैरे, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण आजच्या तारखेला ते ज्या पद्धतीचं नाटक करतात त्या पद्धतीचं नाटक आपल्याकडे व्हायला पाहिजे. कुठल्या दृष्टीने? शिस्त आणि अर्थकारण. म्हणजे तुला मी सांगतो, ते तुला खरं वाटेल पण बाकीच्यांना वाटेल की नाही माहित नाही, पण आपण जर का अमेरिकेचा विचार केला तर खरंच अमेरिकेमध्ये किती मोठे नाटककार झाले तर हाताच्या बोटावर मोजणे. त्या मानाने युरोपमध्ये खूप जास्त नाटककार निर्माण झाले. तर हा फरक तुम्ही जर का बघितलं तर आपल्याकडे संख्येने सुद्धा आणि कंटेंटने सुद्धा जास्त नाटक लिहिलं जातं. आज तिकडे जर तुम्ही गेलात तर अर्ध्याहून अधिक नाटकं तुम्हाला रिवायवल्स दिसतात किंवा खूप वर्ष सुरू असलेली दिसतात. तर त्यामुळे मला कंटेंटचा तुम्ही जर का विचार केला तर आपण कुठेही कमी मागे आहोत असं अजिबात वाटत नाही. आणि दुसरं, मला आपल्या लोकांच्या एका बाजूला मी अर्थकारणाविषयी बोललो, तर दुसऱ्या बाजूला जी तुम्हा लोकांची स्ट्रेंथ आहे ऍज अ प्ले राईट किंवा काय, की तुमच्या खिशात किती रुपये आहेत, 2.5 आहेत का, मी तसं नाटक लिहितो. तर तसं तिकडे फार कमी होतं. याचं हॉलिवूडचा एक संबंध इम्पॅक्ट असल्यामुळे त्याच्याशी स्पर्धा करणारं नाटक ब्रॉडवेवर होतं की तुम्हाला लाईव्ह अनुभव मी तिथे देणार प्रत्यक्ष, पण ती स्पर्धा त्याच्याशी असते. आपलं तसं होत नाही. आपलं नाटक इंडिपेंडेंट आहे. दुसरं, आपल्याकडे भाषांतर रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात कित्येक वर्षात होत आली. ती होत राहणार, कारण आपण एका दृष्टीने आता वसुदैव कुटुंबकम म्हणायलाच लागलो. पण ते जरी झालं तरी मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण अर्थकारणाकडे आणि नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याकडे सक्षम नाटककार, सक्षम दिग्दर्शक, सक्षम अभिनेते आहेत असं मला तरी वाटतं. पण तिकडचं ज्या पद्धतीचं संरचना आहे त्या सगळ्याची, त्याचा
खूप म्हणजे आता छोटं उदाहरण देतो की तुम्ही TKTS आहे तिकडे, त्या TKTS वरती तुम्ही न्यूयॉर्कला 42nd स्ट्रीटला तिकीट काढायला गेला तर तिकडे काही मुलं उभी असतात, थिएटरमध्ये ट्रेनिंग घेतलेली, ते तुम्हाला सांगतात हे नाटक बघा की बघू नका, बघायचं तर का बघा, नाही तर का बघू नये. हे तिकडे तुम्ही लंडनला गेलात तर तुम्ही काउंटरवरच्या माणसाची तिकिटाच्या बोलू शकता नाटकाबद्दल, नाटकात काय आहे, आणि तो तुम्हाला सांगू शकतो काय आहे आणि काय असणार आहे. तर हे सगळं आपण करायला पाहिजे, कारण इतर गोष्टी ग्रँजर विंजर हे सगळं ठीक आहे, पण आपल्याकडे कंटेंट ओरिएंटेड थिएटर होतं, फक्त त्याच्या अर्थकारणाचा विचार करून, त्याचं एकंदर सादरीकरणाचा विचार करून ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचेल याचा विचार होणं गरजेचं आहे, असं मला संबंध तिकडचं नाटक बघून आज वाटतं. शिस्तीचा विषय निघाला म्हणून विचारतो की शिस्त असणं हा तुझा पिंड आहे की मंगलमुळे ते सगळं रीतसर व्यवस्थित सगळं होत आहे? नाही, अर्थातच तो 30 वर्षाचा काळ आहे. तिथे माझी बायको फार शिस्तप्रिय आहे आणि मी अत्यंत बेशिस्त आहे. मी नाटकाच्या बाबतीत तितका बेशिस्त नाही, पण एरवी वेळ पाळणं मला जमत नाही. मी कुठल्या तरी तंद्रीत असतो, त्यामुळे मी जर काही आत्ता नाटक करू शकत असेल तर त्याच्यात तिचा फार मोठा सहभाग आहे. आणि तिचा आणखीन एका कारणासाठी सहभाग आहे की तिने जास्त टेलिव्हिजनवरती काम केलं, त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी माझ्यावर कधीच नव्हती. ती कायम तिच्यावर असल्यामुळे मला हवं ते नाटकात करू शकतो. ती अर्थात इतक्या गोष्टी करत असते की म्हणजे अक्षरशः लोकांना आजारपणामध्ये आधार देण्यापासून ते कपड्यांची डिझाईन्स पर्यंत. आज या शर्टाची घडी मी जी मोडलेली आहे ते मंगलचं डिझाईन आहे. दोन्ही. आता शेवटच्या भागाकडे आपण येऊ. अशी कुठली नाटकं आहेत की जी आल्यानंतर असं वाटलं की ही आपल्याकडे यायला पाहिजे होती किंवा ती मला करायला मिळाली असती तर बरं झालं असतं? अशी कुठली नाटकं आहेत गेल्या काही वर्षातली? गेल्या काही वर्षातलं मला पटकन आठवणारं नाटक म्हणजे संगीत देवबाभळी. ते माझ्याकडे यायला हवं असं मला वाटलं. दुसरं काही वर्षापूर्वी, पण त्याचं दिग्दर्शन मला स्वतःला भयंकर आवडल्यामुळे माझ्याकडे यावं असं वाटलं, पण मी ते दाबून ठेवून आत्ता सुद्धा त्या दिग्दर्शनाचा पगडा माझ्यावर अजूनही, ते म्हणजे ह्याच ज्याचा त्याचा प्रश्न. ते जेव्हा आलं तेव्हा मला असं वाटलं की अरे हे नाटक आपण का नाही केलं, हे माझ्याकडे यायला हवं होतं. पण ते चंद्रकांत कुलकर्णीने इतकं उत्तम बसवलं की माझ्यात धार्ष्ट नाही की ते परत बसवेल. तर शिवाय रत्नाकर मतकरींचं घर तिघांचं हवं, ते नाटक जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं अरे हे मी का नाही केलं तेव्हा, की हे का नाही माझ्याकडे आलं किंवा मतकरींनी का नाही दिलं. तर मतकरींची एक खासियत तुम्हाला सांगतो, त्यांना बरोबर कळायचं की स्वतः कुठलं नाटक दिग्दर्शित करावं आणि विजयी किंवा मंगेश कदमला कुठलं द्यावं. तर त्यामुळे त्यांनी स्वतः घर तिघांचं हवं दिग्दर्शित केलं. पण मला त्यावेळेस मात्र मनापासून वाटलं होतं की हे नाटक मी का नाही केलं. आणखीन असंख्य हे आहेत, म्हणजे आपल्या काळाच्या आधी होतं. मी आता काही कारणाने ते रिवाईव्ह केलं, पण मी झोपिकेला जागा झाला पहिल्यांदा का नाही केलं असं मला ते करताना वाटलं. तर अशी असंख्य नाटकं आहेत जे माझ्या हातात का नाही आली असं मला नक्की वाटलं. मी नेहमीच्या मुलाखतीच्या प्रकार याच्यामध्ये की तो जो एक राऊंड असतो की 2 पैकी ऑप्शन वगैरे असं काही मी विचारणार नाही अजिबात. पण सगळ्यात शेवटी मला असं वाटतं की आपल्याकडे वर्ल्ड थिएटर डे असतो, त्यावेळेला कोणीतरी एक स्टॉलवर्ड किंवा कोणीतरी एक अतिशय अनुभव संपन्न असा एक रंगकर्मी, त्याचं रंगभूमीवरचं एक चिंतन तो काही वाक्यांमध्ये काही वेळामध्ये आपल्यासमोर मांडत असतो. तर मला असं वाटतं की आजच्या या मुलाखतीचा शेवट तुझा सगळा आतापर्यंतचा अनुभव, त्याच्या पाठीमागे असेल तुझं चिंतन, तू बदललेला सगळा पाहिलेला काळ, या सगळ्यात नाटक या विषयाचं थोडंसं तुझं चिंतन, आतापर्यंत ते सगळं प्रकट झालेलंच आहे, पण
एक त्याचा एकूण समग्रपणे असं काहीतरी ते आम्हाला ऐकायला आवडेल. आणि हे सगळं पुस्तक रूपाने आता परत येणार आहे का? हे सगळं आयुष्य किंवा आत्मकथन या स्वरूपाने येणार आहे का? हा शेवटचा प्रश्न. आणि तुझ्याकडनं आता हे ऐकायला आवडेल. आत्मकथन अशक्य. आत्मकथन मी अजिबातच करणार नाही. कदाचित मी काही केलेल्या नाटकांवर लिही, पण हे करणार नाही. पण अभिरामने विचारलेला प्रश्न हा फार विद्वान लोकांना विचारायचा प्रश्न आहे खरं तर. म्हणूनच विचारलाय मी. अजिबात नाही. मी प्रॅक्टिकल काम करणारा माणूस आहे. पण मला इतक्या वर्षांमध्ये जी गोष्ट वाटली आणि जी अजूनही मला वाटते ती म्हणजे मला नाटक का फॅसिनेट करतं. आणि मला नाटक अशासाठी फॅसिनेट करतं की ते आज आत्ता ताबडतोब आहे. म्हणून मी करणारा रंगकर्मी आणि प्रेक्षक हे एकाच अवकाशात एकाच वेळी अनुभवाची देवाणघेवाण करत असतात. ती अनुभवाची देवाणघेवाण माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची. आणि ती जेव्हा अनुभवाची देवाणघेवाण होते, ते संप्रेषण जेव्हा पूर्ण होतं तेव्हा तो अनुभव पूर्ण होतो असं मला वाटतं. आणि तो पूर्णत्वाला जाणारा अनुभव देणं घेणं याची मला किक आहे असं आपण म्हणू. आणि त्याकरता मी नाटक करतो आणि त्याकरता मी नाटक करत राहिलो आणि त्याकरता करत राहील. दुसरं म्हणजे हे माझं नाही आहे, हे बीवी कारंथाचं आहे कि जब तक दो जिंदा लोग एक दूसरे से बात करेंगे तब तक थिएटर जीवित रहेगा. तर हे दो लोग एक दूसरे से बात करेंगे म्हणजे काय, तर ती लाईव्ह दोन जिवंत माणसांची त्यावेळची इंटरॅक्शन असते. म्हणून आणखीन एक गोष्ट इतक्या वर्षात मला जाणवली ती अशी की मी विचार करत होतो की मी दिग्दर्शन करतो बरोबर, परंतु थिएटर हे नटाचं माध्यम आहे. अंतिमतः तो समोर जातो. मग नक्की दिग्दर्शकाचं स्थान काय. तर मी विचार करायला लागलो की लेखक हा कायम अभिनेत्या बरोबर असतो, कारण तो लेखकाचे शब्द बोलतो. भले चला 60% म्हणून पण बोलतो. विनोदी नाटकात ते प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. नेपथ्यकाराचं नेपथ्य त्याच्या बरोबर असतं, प्रकाश योजनाकाराचे लाईट्स त्याच्या बरोबर असतात, संगीतकाराचं संगीत त्याच्या बरोबर असतं, वेशभूषाकाराची वेशभूषा त्याच्या बरोबर असते. हे सगळं त्याच्या बरोबर कायम असतं. प्रॉपर्टी त्याच्या बरोबर असते. मग दिग्दर्शक काय करतो, तर मला असं वाटत राहिलं इतकी वर्ष नाटक करून की दिग्दर्शक हा नटाचा विवेक असतो आणि तो विवेक असला पाहिजे असं मला कायम वाटत राहिलंय की तो प्रत्यक्ष तुमच्या बरोबर नसतो तरीही तो तुमच्या बरोबर असतो. आणि हे मला जाणवल्याचे एक हे सांगतो तुम्हाला. मी सुंदर मी होणार नाटक जेव्हा दिग्दर्शित केलं त्यात डॉक्टर लागू पटवर्धनांची भूमिका करायचे आणि त्याला ते जास्त माझ्या दृष्टीने अधिक देखणे दिसायचे. तेव्हा मी त्यांना ढगळ कोट, ती टाय होती ती तिरकी करून वापरायला सांगितलं. तर ते झाल्यानंतर एका प्रयोगानं मी त्यांना कधीतरी असं म्हणालो होतो की कधी टाय न घालता प्रयोग करू नका शेवटचे. तर आमचा बारामतीला प्रयोग होता आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला होता. तर पुण्याच्या प्रयोगाला मी गेलो तर मला म्हणाले, विजय काल एक अपराध घडला. म्हटलं काय झालं. काल तुला फोन करणार होतो पण तो फोन करायचा राहिला. काल मी प्रयत्न करू म्हणून टाय न वापरता प्रयोग केला आणि तू म्हणालास ते बरोबर होतं. मी अनिल कपूर सारखा दिसत होतो, त्यामुळे हे इथून पुढे मी करणार नाही. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण सांगितलेली गोष्ट प्रत्यक्ष नाही पण नटाचा विवेक म्हणून नटाच्या बरोबर असली पाहिजे. आणखीन एक छोटी गोष्ट सांगतो जे मी लोकांचं ऐकून मला जे समजलं ते माझं नकळत सारे घडले नाटक बघायला दिलीप प्रभावळकर गेले आणि त्यांनी मला एक शब्द दिला. त्यांनी नुसती नाटकावरची प्रतिक्रिया दिली. ते मला म्हणाले, अरे मी नाटक बघायला गेलो तेव्हा मला माहिती होतं विक्रम कसा चालणार, मला माहिती होतं विक्रम कधी डोक्यावरनं हात फिरवणार, मला माहिती होतं विक्रम कुठे थांबणार, पण तरीही त्याने मला 2.5 तास गंडवला. तो गंडवला हा शब्द मला इतका महत्वाचा वाटला त्या रिएक्शन मधला की आपण काय करतो, म्हणजे तुम्ही गंडवल्याचा इतर अर्थ काढू नका
पण नाटक करणारा माणूस उत्तम पद्धतीने समोरच्या माणसाला गंडवतो आणि आपण गंडलं जाण्यासाठी नाटक बघायला येतो. तर ही जी एक गंडवण्याची जी एक परत देवाणघेवाण होते, ती देवाणघेवाण मला भयंकर या सगळ्यात महत्वाची वाटली. आणि हे सगळं कुणा ना कुणाकडनं तरी शिकत, विजयाबाई जेव्हा म्हणाल्या की नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे आणि चित्रपट हे दाखवण्याचं माध्यम आहे, तसं एक गोष्ट मला सांगितल्या वाचून राहवत नाही म्हणून सांगतो. याच प्रक्रियेमध्ये मला एक ग्रेट माणूस 1992 साली भेटला. पुण्याला थिएटर अकॅडमीचं फेस्टिवल होतं आणि इथून गाडीने 5 तास, मुंबई पुणे जुना रस्ता होता, मी शंभू मित्रो नावाच्या एका ग्रेट माणसाबरोबर 5 तास प्रवास केला. आणि त्या 5 तासाच्या प्रवासामध्ये त्यांनी एक गोष्ट जी सांगितली ती फार महत्वाची होती. ते मला बोलता बोलता म्हणाले की विजय, एडिपस करना है तो कास्टिंग कैसे करो. तर मी म्हंटल त्यांना की स्वगत म्हणायला आहे. तर नो, दॅट कॅन बी मॅनेज्ड, दॅट कॅन बी मॅनेज्ड, वो रिहर्सल से होगा. तुम्हारा एडिपस को बोलो थोड़ा डिस्टेंस पे जाओ और जब वो खुद की आंख फोड़ लेता है तो उसको बोलो चिल्लाओ. जिसके चिल्लाने से तुम्हारे बाल खड़े हो जाएंगे, हार के वो तुम्हारा एडिपस है. डायलॉग्स आ सकते हैं. माझ्या मते अत्यंत महत्वाची लाईन आहे की तो इम्पॅक्ट साऊंडचा हे देणारी 2 माणसं मला भारतीय रंगभूमीवरती, तिसरी दुसरा माणूस तुला माहितीच आहे, बी.व्ही. कारंत आणि भास्कर चंदावरकर, ज्यांना साऊंड नाटकातला कळत होता. म्हणजे मग मला हळूहळू लक्षात यायला लागलं की नाटकातला शब्द म्हणजे केवळ उच्चारित शब्द नव्हे, त्याच्या पलीकडचं काहीतरी आहे. आणि हे सगळं आपण कधी वापरतो तर संप्रेषण करण्यासाठी. आणि हेच मला असं वाटतं माझं शिक्षण होतं इतकी वर्ष लोकांकडनं करून घेऊन. पण तरीही आता ना मला प्रेक्षक म्हणून अगदी खरं सांगायचं तर समोर नाटकाला गोष्ट असली नसली मला फार फरक पडत नाही. मला काही क्षण मिळायला लागतात आणि ते क्षण मला जर का मिळायला लागले तर माझ्यासाठी ते पुरेसं असतं. आणि ते कधी मिळतात जेव्हा उत्तम देवाणघेवाण होते तेव्हा. आणि हे करण्यासाठी आपले कान उघडे पाहिजेत असं मला वाटतं. आणि अभिराम, शेवटी अगदी सांगायचं तर लहानपणापासून आत्तापर्यंत मला अजूनही चांगलं नाटक करायचं आहे. ते मला अजून जमलेलं नाही. 106 होऊ दे किंवा 160 होऊ दे, ती गोष्ट अजून जमलेली नाही. आणि ते करण्याची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत नाटकच करायचा प्रयत्न करेन. कारण आता माध्यमांतर जरा अवघड आहे तर ते करीन. पण आज आत्ता ताबडतोब देवाणघेवाण मला तरी अत्यंत महत्वाची वाटते. धन्यवाद विजय. हा सगळा प्रवास हा अनुभवांचा आहे, त्याच्या पाठीमागच्या चिंतनाचा आहे आणि त्यातून आपलं नाटक आणि जगणं या दोन्हीबद्दलचं आकलन समृद्ध करणारा हा सगळा प्रवास आहे. आणि त्याच्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या तर्फे मी तुझे खूप मनापासून औपचारिक वाटले तरी खूप मनापासून आभार मानतो. आत्ता या क्षणी खूप सुंदर क्षण तू आम्हाला दिलेस त्याही बद्दल अत्यंत मनापासून धन्यवाद.